वेलकम टू अर्थनीती. आपली आज बॅच स्टार्ट होती आहे. आता तुमच्यापैकी याच्या आधी काही लेक्चर कोणी केलेत, व्हिडिओ बघितला आहे, सेमिनारला अटेंड केलेलं आहे, हे सगळं बाजूला ठेवा, कारण ते त्या सेमिनारचा विषय त्या व्हिडिओचा तेवढ्यापुरता असतो. आता इथून पुढे जी काही गोष्ट होईल आजपासून ही प्रॉपर डिटेल असेल. त्याचा आता ती इरिलेव्हंट डिटेल नव्हती असं नाही, पण ती मर्यादा ती वर्कशॉप होतं, सेमिनार होतं. ही आपली प्रॉपर पूर्ण पेड बॅच असेल. इथं आज 0 बजेट म्हणून आपल्याला स्टार्ट करायचे. याच्यात 2 गट आहेत, एक ओल्ड स्टुडंटचा, दुसरा आहे न्यू स्टुडंटचा. मी जे टार्गेट केलेलं आहे ते कोणी जणी आधी फॉलो केलेला आहे, थोडेफार व्हिडिओ बघितलेले आहेत, थोडा अभ्यास केलेला आहे त्यांच्यासाठी. हा जो गट आहे ना इथं, त्यांना वाटतं की मी जुना आहे, मी अभ्यास केला आहे, पण माझे काही लेक्चर सेमिनार बघितला, माझे क्वेश्चन्स बघितल्यावर कळतं की आपली डेप्थ अजून किती बाकी आहे. त्यामुळे नक्कीच यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात व्हॅल्युएडिशन मिळेल. मी म्हणत नाही डायरेक्टली सगळंच, पण व्हॅल्युएडिशन तुमच्या या जुन्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो मी. राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक झाला आहे, ठीक आहे, GDP GNP, पण एक्झाम ओरिएंटेड झालेलं हे इथं आल्यावर कळत. आणि मग त्याच्यासाठी काय करायचं आहे याचं सोल्युशन मिळेल जुन्या विद्यार्थ्यांना. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जिथं आपण अडकलोय ना, ॲव्हरेज मार्क आहेत तुम्हाला, पण अबाव ॲव्हरेज मार्क पाहिजेत. रिझल्ट ॲव्हरेज मार्क येत नाही बरं का. अख्खा महाराष्ट्र 30, 35, 40ची रेंज घेतो. तुम्ही काय कोणी घेतो, नवीन विद्यार्थ्याला लावा, तेवढे मार्क आसपास घेतात. रिझल्ट ॲक्च्युली काढायचा असेल तर मार्क किती पाहिजे, 50, 55 प्लस. आता कट ऑफ वाढत चाललेला आहे, तो मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे जुन्यांसाठी स्पेशली जिथे तुम्ही अडकली गाडी ती आता पुढे ढकलली पाहिजे. या इकडे आपण नवीन त्यांना वाटत सर मग आता आमच्याकडे बघा, आम्ही 0 पासूनच आहेत, आमची काळजी घ्या. माझी बॅच इथलचीच नाही, कुठलीही घ्या. आणि फक्त हीच नाही, कुठलीही कंबाईन घ्या, राज्यसेवा घ्या, प्री घ्या, मेन्स घ्या. स्टार्ट ही कम्प्लिटली तुम्हाला इथून असते. माझी इथून डेफिनेशन तुम्हाला मी इकॉनॉमिक्स म्हणजे काय हे सांगतो. राष्ट्रीय उत्पन्न सुरू केले त्याची डेफिनेशन सांगतो. दारिद्र्याची डेफिनेशन सांगतो मी. मुळात गरीब कोणाला म्हणायचं इथून सुरुवात असते माझी. सार्वजनिक वित्त टॉपिक सुरू केल्यानंतर थेट डायरेक्टली तुटीच्या संकल्पना घेतल्या, अर्थसंकल्पाची रचना, महसुली उत्पन्न, भांडवली खर्च, हे काही न घेता मी डायरेक्टली सार्वजनिक वित्त शब्द डिकोड करत असतो ॲक्च्युली. आणि मग राजकोषीय धोरण शिकवताना राजकोषीय धोरण म्हणजे काय, अर्थसंकल्प याचा अर्थ सांगत असतो मी. थेट अर्थसंकल्प कधीच घेत नाही. मग सार्वजनिक वित्त, राजकोषीय धोरण आणि अर्थसंकल्प तिन्ही शब्दांचं डिकोड करून या तिघात फरक काय, हे कशामुळे एकच का नाही वापर शब्द इथून चालू असतं. अजून एक गोष्ट सांगतो नवीनवाल्यांसाठी. इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमी तुम्हाला सिलेबसला, मग ते कंबाईन घ्या, राज्यसेवा घ्या. अर्थव्यवस्था असा शब्द मेन्शन आहे का अर्थशास्त्र मेन्शन आहे? अर्थव्यवस्था जास्त मेन्शन आहे. मेन्सला गेला तर अर्थशास्त्र दिसतो, पण भारतीय अर्थव्यवस्था शब्द आहे. इथं तुम्ही अर्थव्यवस्था हा शब्द टाकलाय. आणि जनरली आपल्या सिलेबसला आपण म्हणतो सर मला कुठला विषय करायचा, तर मला अर्थशास्त्र विषय करायचा आहे. सिलेबसला अर्थव्यवस्था आहे. ह्याला इकॉनॉमिक्स म्हणतो आपण, ह्याला इकॉनॉमी म्हणतो. डिफरन्स बिटवीन इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमी हे कळल्याशिवाय सिलेबस कळत नाही बरं का. सिलेबसला भारतीय अर्थव्यवस्था आहे हे मान्य आहे. मुळात अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि अर्थशास्त्र दोघात फरक काय, ही सुरुवात असते माझी. त्यामुळे अजिबात काळजी करू नका यांनी. आणि जुन्यांना हे जर इरिलेव्हंट वाटत असेल तर येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल की रिलेव्हंट आहे का इरिलेव्हंट आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र, समग्र अर्थशास्त्र याच्यातही फरक आहे की आपल्याला ती डिटेलमध्ये करायचं का बरोबर करायचं तर नंतर बघू. पण मुळात परत मायक्रो आणि मॅक्रो हे नेमकं काय प्रकार हेच माहीत नाही. आणि वाचलेलं असतं प्रश्नाचं ॲप्लिकेशन बेस. उदाहरणार्थ आयोगाचा प्रश्न सांगतो तुम्हाला. मी आता इथून पुढे कुठलीही गोष्ट आयोगाच्या प्रश्नपत्रिकाला आणि सिलेबसला धरूनच बोलेल, ह्याच्या पलीकडे नाही. आपल्याला नॉलेज बेस काहीच करायचं नाही, तर एक्झाम ओरिएंटेड आउटपुट मिळालं पाहिजे. प्रश्न सांगतो तुम्हाला, मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स डिटेलमध्ये करत बसला तर ते बेसिक लेवलला माहिती पाहिजे, त्याचं ॲप्लिकेशन माहिती पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना खालीलपैकी कशा संबंधित आहे हा आयोगाचा प्रश्न आहे. खाली ऑप्शन आहे तुम्हाला, समग्रलक्षी संकल्पना आहे, सूक्ष्मलक्षी संकल्पना आहे, किंवा अजून काहीतरी असे 2-3 ऑप्शन टाकले. इथं समग्र आहे का सूक्ष्म आहे हे आधी कळावं लागेल ना. बरं, इथं राष्ट्रीय उत्पन्न विचारलंय. पुढच्या वर्षी ॲज इट इज प्रश्न रिपीट होईल का? राष्ट्रीय उत्पन्नाच्या ऐवजी तुम्हाला काय विचारलं, दारिद्र्य हा घटक विचारला जाईल, परकीय व्यापार विचारला जाईल, अजून कुठलाही विचारला जाईल. तुम्हाला इथं कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, सूक्ष्म आणि समग्र म्हणजे काय. सांगायचा उद्देश की इथं डेफिनेशन, अर्थ याला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही नवीन असाल, जुने असाल, मग हे फक्त नवीनसाठीच कामाचं आहे का? जुन्यांचा रिझल्ट का नाही येत त्याचं कारण हे आहे,
तुम्ही ग्राउंड लेवलला खेळतच नाहीत. त्यातल्या राज्यसभा मेन्सवाल्यांना तर मी सांगतो लिटरली, काल एक जण आला होता, ह्या मेन्सलाच आहे की सर काहीतरी मग मेन्सला आता मी काय करू उरलेला काय होता, आताच आहे ना 15-20 दिवस बाकी फक्त मेन्सला राज्यसभेच्या. डायरेक्टली मी क्वेश्चन पेपर घेतला, म्हणजे माझं नको ऐकू, आयोगाचा क्वेश्चन पेपर घेतला. ते मी रिसेंटवाला जी मागची मेन्स झाली आहे 110 क्वेश्चनची, ती क्वेश्चन करून दिले. हा प्रश्न, तो प्रश्न, मला इझी प्रश्न, वन लाईनर प्रश्न आणि फॅक्च्युअल प्रश्न हे किती आहेत तूच सांग मला, आणि हे आहे का नाही तू सांग, असं टिक करत गेलो. आकडा 20पेक्षा जास्त आहे. इझी, वन लाईनर, एकदम बेसिक. कुठली एक्झाम सांगितली? राज्यसभा मेन्स. पण राज्यसभा मेन्स अभ्यास तयारी करणारा किंवा अभ्यास करणारा जो विद्यार्थी असतो ना, तो पूर्ण हवेत असतो. त्याला साधे जमतच नसते. नाही मला करतच नाही, नको करू, मग परत पुढच्या वर्षी 5-6 वर्षी इथंच घालतो. ही रियालिटी आहे. मी बॅचमध्ये पण तेच सांगतो की हे असं का आयोगाला जर अपेक्षित जर तू कर ना बाबा, राज्यसभा मेन्सला सुद्धा छोटे छोटे लॉंग फॉर्म अपेक्षित आहे. लॉंग फॉर्म प्रश्न दाखवतो मी तुम्हाला. आपल्या बॅचमध्ये जर काही असेल तर हा सगळा प्रकार असेल. वास्तवता तुमच्या समोर ठेवायची. मी म्हणतोय म्हणून कुठलीच गोष्ट फॉलो करू नका, आयोग म्हणतोय म्हणून फॉलो करा. आणि प्रत्येक गोष्टींचं काहीतरी इथं आपल्याला आउटपुट आहे म्हणून आपण इथं विचारात घेतो. सो दिस इज ऑल अबाउट बेसिकबद्दल ज्यांचा डाऊट होता, सर सुरुवात कशी असेल, इकॉनॉमिक्स कळत नाही, जुन्यांनी ते दुर्लक्ष केलंय, लक्ष द्या इकडं. नवीन आता सगळंच नवीन आहे, त्यामुळे स्टार्ट बेसिकपासून ते आपण टॉप ॲडव्हान्सपर्यंत सगळंच घ्यायचं आहे. असं नाही की फार किरकोळ घेतलंय. आयडिया आली? चला, पहिलं ओरिएंटेशन क्लिअर झालं. म्हणजे आज लगेच कुठलं ते आलो टॉपिक सुरू केला अपेक्षा करू नका. लिटरली पहिले 2 ते 3 दिवस एकही टॉपिक होणार नाही. किंवा सर मग काय सगळं सिलेबस प्रॉपर डिकोडिंग. मग ह्याच्या आधी काय झालं, ते सेमिनार होता, ते फसवणार नाही तुम्हाला. आता तो सेमिनार दाखवला बघा, सगळं 0 बजेट मी सांगितलं ना तुम्हाला. आणि आता त्याच्यात ह्याच्यात फरक किती आहे, याचा अर्थ असा नाही सर मग तुम्ही फ्रीमध्ये जास्त घेत नाहीत, पेडमध्ये. सांगतो, छातीटोपणे सांगतो, घेत नाही मी फ्रीमध्ये जास्त, पेडमध्येच घेतो. लपवा छप्पी भीती असलं काही नाही प्रकार. बॅच आहे ही आपल्या 1.5 महिना 1.25-2 महिने चालेल. त्याच्यात इन डिटेल प्रत्येक गोष्ट असेल, तो मुद्दा सांगतो मी. ही क्लॅरिटी काय यावी तुम्हाला आजच. तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मला जॉईन झालात, ॲडमिशन घेतलं, तुमचे फायनान्शियल रिसोर्सेस तुम्ही इन्व्हेस्ट केले, त्यासोबत वैयक्तिक वेळ पण देताय, तर योग्य ठिकाणी आहे का नाही आउटपुट मिळते का, या गोष्टी चेक झाल्या पाहिजे. म्हणून आज आपलं पूर्ण स्ट्रक्चर आणि माझा इथून पुढचा जो बॅच घ्यायचा जो काही आवाका आहे, जो प्रवास आहे, हा तुम्हाला क्लिअर असू द्या. चलो, नवीन आणि जुने टार्गेट झाले, दोघांना उत्तर मिळालं. बॅचमध्ये काय असेल ते पुढं. आता बॅच स्ट्रक्चरमध्ये सर तुम्ही काय घेणार आहे, कसं घेणार आहे बद्दल आम्हाला काय क्लिअरिटी येईल. मोस्ट इम्पॉर्टंट सिलेबस. आता परत मागचा कुठलाही रेफरन्स घेऊ नका. ह्या व्हिडिओमध्ये झालंय, त्याच्यात झालं. मी परत सांगतो, 0 बजेट आपला आजपासून स्टार्ट झालं असं गृहीत करा. तुम्हाला पुन्हा मी व्यवस्थित सिलेबसमधले 30 टॉपिक जवळपास सेग्रिगेट करून देतोय. प्री मेन्स कुठले, फक्त मेन्स कुठले, आत्ता फोकस कुठले करायचे, हे सगळं व्यवस्थित सांगेल. इंटरलिंकिंग सहित. मोस्ट इम्पॉर्टंट पुढचा पार्ट PYQ. आपलं डेडिकेटेडली एक सेशन पूर्णतः लेक्चर फक्त PYQचा असेल. काल पोरा घेतले ते मोजका सॅम्पलचा पार्ट होता. तुम्हाला अजून खूप मजा बघायची PYQ मधली. हे ॲनालिसिस सॉल्विंग नसणार आहे. इथं कुठलंही एक्सप्लेनेशन सॉल्विंग नसणारे ॲनालिसिस असणार आहे, जे तुम्ही आजपर्यंत कधी बघितलं नाही. व्यवस्थित बघू आपण ते. चला, बॅचमध्ये सिलेबस डिकोडिंग पहिला, PYQ ॲनालिसिस. याच्यावरून ह्या दोघांवरूनच मी काय घेणार आहे, कंटेंट. म्हणजे तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड कंटेंट मिळेल, सिलेबसला धरून आणि PYQला धरून. कंटेंटमध्ये सुद्धा इथं 3 अँगल असणार आहेत. फक्त कन्सेप्च्युअल क्लिअरिटीच आहे असं अजिबात नाही. कन्सेप्ट तर 100% क्लिअर होतील. त्यासोबत फॅक्च्युअल डेटा एक्झाममध्ये अपेक्षित असतो. राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कधी झाली? 1947ला की 48ला की 49ला? झालं कन्फ्युजन? हां, म्हणजे एक्झामची ती पण रिक्वायरमेंट आहे. आपल्याला टू द पॉईंटच फॅक्च्युअल डेटा माहिती पाहिजे. तो एक म्हणजे कन्सेप्ट आणि फॅक्ट्स, स्टॅटिकवाले फॅक्ट्स जे न बदलणार आहेत. जसं मला उदाहरण सांगितलं की आता 1949ला राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना झाली, ती आता काही दिवसांनी 1950ला होणार आहे का? नाही होणार ना. RBIची स्थापना 1935ला आहे, ती 36ला होणार आहे का? असे जे स्टॅटिकवाले डेटा पार्ट आहे ना, तो पाठांतर करायचा, तो पार्ट होईल इथं. नेक्स्ट, करंट अँगल. मोस्ट इम्पॉर्टंट, म्हणजे की तुमच्यासाठी हाताच्या बाहेरचा कार्यक्रम आहे. सतत बदलत राहतं, काय काय करायचं सर, काय नाही. इकॉनॉमिक सर्वे, बजेट, एवढ्या मोठ्या पेजेस आहेत, ह्याच्यावर पूर्णतः तुम्ही इकॉनॉमिक सर्वे आणि बजेटवर माझ्यावर डिपेंड राहा. डायरेक्टली सांगतो, तुम्ही ह्या सर्चिंगच्या ह्याच्या भानगडीत पडू नका. करंटच्या गव्हर्नमेंट स्कीम असतील, बजेट सर्वेमध्ये मेन्शन केलेल्या स्कीम असतील, तुम्हाला टेलिग्राम मार्फत आपले इनपुट्स चालले, तुम्ही बघत असाल. ह्याची करंटच्या अँगलने सध्या तरी काहीच नका करू. हां,
माझ्यावर डिपेंड राहा, म्हणजे अभ्यास तुम्ही करावा लागेल बघा. हां, ते एक सांगतो मी इथं करतोय, मी घेतोय, म्हणजे मग परीक्षेत रिफ्लेक्शन आलं नाही ते तुम्ही ठरवा काय करायचं ते. मी इथं ह्याच्यातला डेटा सगळा सांगेल, एक्झाम ओरिएंटेड स्पेसिफिक सांगेल, इरिलेव्हंट कुठला आहे, नाही करायचा कुठला आहे, लाखात करोड आकडेवारी असते बजेट आणि सर्वे मध्ये, करत बसणार का तुम्ही? ते सांगणार आहे मी की काय करायचं नेमकं. जवळपास 400-500 पानं येतील बजेट आणि सर्वेचे ओरिजिनल, तेवढे सगळे करत बसायचे का? मी तर आहे ना, मग तुम्ही बॅचला कशाला आलात मग? हा एक मुद्दा. म्हणजे कन्सेप्ट पण होईल, फॅक्ट्स पण होईल, करंट पण होईल, संपलं. ह्याच्या पलीकडे इकॉनॉमिक्स आहे का काय? क्लिअर. हा एक बघा मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. एवढं सगळं करूनही झिरो व्हॅल्यू ज्याच्यामुळे येते, म्हणजे काहीच अर्थ राहत नाही, तुम्ही फेल होता, मार्क येत नाहीत, तो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजेच MCQ अप्रोच. आपली टॉपिक वाईज टेस्ट असेल, त्याचंही डिस्कशन असेल, म्हणजे एकंदरीत तेच बघा. आपल्या ह्याच्यात झालेल्या गोष्टी तुम्हाला ॲप्लिकेशन जमलं पाहिजे ना. नुसतं तिथं कळतंय, भारी वाटतं तुम्हाला, सर मस्त शिकवत आहेत, कन्सेप्ट क्लिअर होतीये, सगळं मान्य आहे. अरे पण त्याच्यासोबत कळालेली कन्सेप्ट ही प्रश्न स्वरूपात यायला पाहिजे ना. जमते का? उदाहरण देतो तुम्हाला. GDP किंवा राष्ट्रीय उत्पन्न हा जो मुद्दा आहे, ह्याच्या आधी मी डिस्कस केलेला मुद्दा. वस्तू व सेवांचं उत्पादन, वस्तू व सेवांची विक्री, ह्या दोन्हीपैकी किंवा दर्जा आणि गुणवत्ता हे 3 ऑप्शन आहेत तुम्हाला. 1, 2, 3. प्रश्न असा आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करताना वस्तू व सेवा संदर्भात खालीलपैकी प्रामुख्याने कुठला घटक विचारात घेतला जातो? आय रिपीट, वस्तू व सेवांच्या संदर्भात खालीलपैकी कुठला घटक विचारात घेतला जातो प्रामुख्याने GDP मोजताना? 1, 2, 3 आणि चौथा ऑप्शन आहे वरील सर्व. आता गफलत झाली मला. कळालं? बेसिक अंडरस्टँडिंग, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, याच्यासोबत ऑप्शन मधली ताकद, हे माझ्या क्वेश्चन फ्रेम करण्याचा मेन प्लस पॉईंट आहे. तुम्हाला मी असाच क्वेश्चन देईल की तुम्ही कन्फ्यूज व्हाल. मग तुम्ही वस्तू सेवा मोजताना, GDP मोजताना देशात किती वस्तू निर्माण झाली हे काउंट करता. ही वस्तू निर्माण झाली, तिचा दर्जा कसा आहे, ही विकली आहे का, काय केली का, हे मुद्दे प्रामुख्याने विचारात घेतले जात नाहीत. मेन इथं काय केलं जातं? उत्पादन, प्रोडक्शन. कुठलीही डेफिनेशन बघा तुम्ही आता. हा अँगल कधी आजपर्यंत समोर आलाय का तुमच्या? नाही. त्यासाठी येत आहे. मग आयोग असा काहीतरी प्रश्न विचारतो, आपल्याला वाटतो की आयोग कुठून प्रश्न विचारतो, काय करतो? तुम्हाला इथंच ना वेगवेगळ्या अँगलनी खेळायचं आहे. मी जर जे पुस्तकात आहे नोट्समध्ये, हा राष्ट्रीय उत्पन्न डेफिनेशन, एका आर्थिक वर्षात देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत निर्माण होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवा यांच्या बाजारभावाची एकूण बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, हे समजून सांगितलं, निघून गेलो, संपलं, तुम्ही खुश. सर GDP झालं. आला ना प्रश्न असा, मी सांगितलेलं GDP डेफिनेशन पुरतं मर्यादित राहून प्रश्न टॅकल झाला का? नाही. आपल्याला त्याच्यात बियॉन्ड द्यायचं. आणि श्युरिटी सांगतो, फक्त पेशन्स ठेवा. ह्याच्या आधी झालेल्या बॅचेस आहेत, रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत. मला काहीतरी ॲनालिसिस आयोगाचा आहे, मी काहीतरी सांगतो आणि ते परीक्षेत येतं. आपल्या पुस्तकाचं सुद्धा रिफ्लेक्शन टेलिग्रामला टाकलेलं आहे. पुस्तक घेऊ नका घेऊ तुम्ही ठरवा ते. जर परीक्षेमध्ये 10 पैकी 6-7 प्रश्न टार्गेट होत असतील, नॉट अ जोक, साधा रेशो नाही आहे, 10 पैकी 10 होऊ शकत नाहीत, 15 पैकी 12ची रेंज येत असेल, STI मेन्सला 50-55 पैकी आपले 30च्या आसपास प्रश्न येत असतील तरी साधी अचिव्हमेंट नाही. विथ प्रूफ आहे, हवीत गोष्टी नको. टेलिग्रामला जा, PDF बघा किंवा येऊन भेटा मला. मागच्या ग्रुप B आणि ग्रुप C साठीचं सुद्धा, आता ग्रुप Cचा एवढा टफ पेपर होता, अवघड सर भयानक पेपर होता, तिथे सुद्धा आपण 6ला थांबलोय. एवढ्या मोठ्या वादळात जर 6 पैकी प्रश्न येऊ शकतो आपले, ही मोठी अचिव्हमेंट आहे. ह्याच्यात तुम्हाला मोठेपणा नाही करायचा की माझं बरोबर आणि आयोग मला फॉलो करतो, अजिबात नाही. उलट मी आयोगाला फॉलो करतो म्हणून तर जवळपास पोहोचतोय, ही मी प्रामाणिक मान्य करतोय. जर ह्याचा फायदा तुम्हाला होत असेल तर तुम्ही करून घ्या ना. बॅचमध्ये आल्यानंतर तुम्हाला 7 विषय लक्षात ठेवा तुम्ही अभ्यास करताना विद्यार्थी म्हणून. पण आम्हाला इथे एकच विषय म्हणून आम्ही रिसर्च करतो, डिटेलमध्ये जातोय. तुम्ही जायची गरज आहे का? तुम्हाला इतर विषय म्हणून इथे या, शांतपणे माझं जे अनुभव आहे, माझं जे ॲनालिसिस आहे तुमच्यापर्यंत रेडीमेड स्वरूपात आहे, ते घ्या फक्त. हे एक्झाम्पल दिलं तुम्हाला इथं की आपल्याला हे MCQ अप्रोच का गरजेचं आहे? वेगवेगळे अँगल. तुम्ही फक्त PYQ डिपेंड राहता, नुसते PYQ पाठ करताय. PYQ मधून वेगवेगळे अँगल मिळते का? तोच कंटेंट, तोच प्रश्न आहे, पण ते MCQ मधून मिळतं. नवीन बघण्याचा अँगल डेव्हलप होतो, तो डेव्हलप करायचा आपल्याला. बॅचमध्ये तर डेफिनेटली केला जाईल. टॉपिक झाला की टेस्ट होईल, टेस्ट झाली की परत त्याचं एक ओरिएंटेशन लेक्चर असेल आपल्याला की तुम्ही कुठं कुठं चुकला, जसं काल झालं ना तसं सेम. ह्याच्या पलीकडं आता मला सांगा काय करायची गरज आहे, आणि हे केल्यानंतर मार्क येणार नाहीत. कसे येणार नाहीत बघू आपण आता. इथल्या इथं सगळं जागेवर होईल तुमचं, फक्त नियम वाटी लागू.
इथं आलात, बॅच केली आणि सर मार्क आले, अजिबात होत नाही. मी इथं कुठल्याही गोष्टींची मार्कांची गॅरंटी अजिबात देत नाही, ओपनली सांगतो. ह्याच्या आधी व्हिडिओमध्ये सांगितलंय. तुम्ही इथं आलात, पैसे भरलात म्हणजे काही ते विकत घेतलं आणि पेपरच विकत घेतला असा होत नाही. बाकी कोणी किती दावा करत असेल, मी दावा करत नाही. तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आयोगाचे प्रश्न कुठलाही घेऊन या, मला राज्यसेवा प्री मेन्स कुठलाही घेऊन या, तुम्हाला त्याचं सॅटिस्फॅक्शन करून देईल मी. प्रश्न सॉल्व्ह कसा होईल हे मी सांगेन. त्यातले बरेच प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकाल ह्याची खात्री मी देईल. पण गॅरंटी हे सगळं तुमच्यावर डिपेंड असतं. तुम्ही मेहनत करा, काम करा. ह्याच्या आधी कधी असं बघितलं नसेल, पण माझ्याकडे तसंच आहे. म्हणून मुळात मोजकाच क्राऊड असतो, पण तो रिझल्ट ओरिएंटेड आणि आउटपुट देणारा क्राऊड आहे. बाकी तर आलो तुम्हाला खुश केलं आणि गेलं असं होणार नाही. चलो, 1 2 3 4 हे अँगल इथलचे क्लिअर झाले. पुढं आता एक्झाम, राज्यसेवा की कंबाईन, नीट ऐका. आता तुमच्याच मनातले हे प्रॉब्लेम आहेत, एकदा सॉल्व्ह होऊ द्या, तुम्हाला डायरेक्शन लक्षात येईल. इथंपर्यंत काय डाऊट आहे का, विचारायचं का? ऑनलाईनवाल्यांनी काय असेल तर बिंदास फोन करायचा, तुम्हाला नंबर आहे, तुम्ही कम्युनिकेट करू शकता. कंबाईन आणि राज्यसेवा ह्याच्यात बॅलन्स कसं ठेवणार सर? काही राज्यसेवा टार्गेट करतील, काही कंबाईन करतील, काही दोन्ही करतील. मी काल परवा सांगितलं तुम्हाला, असा क्राऊड आहे की जो फक्त कंबाईन टार्गेट करणार आहे, फक्त राज्यसेवा टार्गेट करणार आहे. ह्याचं प्रमाण काय? कमी आहे. ह्याचं प्रमाण काय? जास्त आहे. दोघंही टार्गेट करणाऱ्याचं प्रमाणही जास्त आहे. ह्याचं रिझन मी इकोबद्दल तरी सांगतो. बाकी विषयांचं इथं घेत नाही, मी आपल्या इकॉनॉमिक्सबद्दल बोलतोय. तुम्हाला ह्या दोघात बॅलन्स ठेवता येईल. पण जर ओव्हरऑल सगळ्या विषयांचा विचार केला तर तिथे स्ट्रॅटेजी वेगळी असू शकते की राज्यसेवा हे एकत्रित कसं करायचं मला, तो प्रकार नंतर आणि वेगळा. इथं फक्त इकोचं जर बघत असाल ना तुम्ही, तुम्हाला मी काल परवा सांगितलं या दोन्ही गोष्टी एकत्र होऊ शकतील का सर, याच्यासाठी आपल्याला डेप्थ आणि डिफिकल्टी लेवल ही ठरवावी लागेल. ती कशावरून ठरेल? PYQ वरून. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सिलेबस. माझं न काय ऐकू, याच्यावर नाही का, मी फक्त इकोबद्दल बोलतोय. परत सांगतो, तुम्हाला राज्यसेवा करायची का कंबाईन ठरवायची तुम्ही ठरवू नका. इकोबद्दल बाकी विषयांचा आवाका घेऊन तुम्ही ठरवा. ह्याच्यात डेप्थ आणि डिफिकल्टी लेवलचा जो मुद्दा येतो किंवा सिलेबसचा येतो तो अगोदर वेगवेगळा होता. मागच्या काही महिन्यापासून आयोगाने जे पॅटर्न चेंज करायला धडाका लावलाय, सिलेबस बदलायला धडाका लावलाय, त्याच्यावरून आता बऱ्यापैकी मर्जिंग झाली आहे. एक पॉईंट. दुसरा महत्त्वाचा पॉईंट, तुम्ही कंबाईनवाल्यांचा जे मला डाऊट आहे, राज्यसेवाल्यांचे नसणार आहे की सर मग राज्यसेवा करायची आम्हाला ती लेवल मिळते, नो इश्यू. कंबाईनवाल्यांना असं वाटत असेल की सर आम्हाला ती लेवल नको, थोडी कमी घ्या ना. आम्ही कंबाईनवाले, हीच मोठी चूक करताय तुम्ही. पूर्व परीक्षाच देणार आहात का? मुख्य परीक्षा देणार नाहीत असं डिक्लेअर केलंय का? मग आत्ताची जी काही लेवल आहे ही पूर्व आता 100% आम्हाला येईल, पण ह्याचा फायदा कुठे होणार तुम्हाला? मेन्सला पण होणार. म्हणजेच इथं मेन फोकस जर आपण राज्यसेवा ही टार्गेट केली तर ह्याच्यामध्ये ॲटोमॅटिक काय होणार आहे? कंबाईन प्री, कंबाईन मेन्स, कंबाईन हे 100% होणार आहे. हे सर्कल आहे, लक्षात ठेवा. हे छोटं सर्कल आहे, हे कशाचं आहे? कंबाईनचं आहे. हे मोठं सर्कल आहे, हे कशाचं आहे? राज्यसेवेचं आहे. जर फक्त छोटं सर्कल तुम्ही कव्हर केलं, कंबाईनवाल्यांनी सांगतो मी तुम्हाला एवढंच, आयोगाचा दर्जा, पेपर काठिण्य पातळी ही जर थोडी वर सरकली तुम्ही टिकणार काय? कंबाईनवाले नाही ना. आता तुम्ही स्वतःला टॅग लावणं बंद करा, मी कंबाईन आहे, मी हे. ग्रुप सीचा एक अनुभव सांगतो. टेस्ट सिरीज आपली रयतला जी टेस्ट सिरीज होती ना, तिथं पहिलाच पॅटर्न होता ग्रुप बी आणि सीचा एकत्रित प्रीवाला मागचा. त्या टेस्ट सिरीजमध्ये सब्जेक्ट वाईज क्वेश्चन्स पेपर होतात, त्यात इकोचा झाला. बाकीचे पेपर झाले, मार्क धडाधड आले ना. इकोचा क्वेश्चन पेपर मी फ्रेम केला, टेस्ट दिली, बाहेर आल्यानंतर नुसता धिंगाणा का, थराथर मार्क खाली. टॉपिक सब्जेक्ट वाईजचे आलेले पेपर आधीचे झालेत ना, 70, 75, 65 अशी रेंज प्रत्येकाला. इकोचा विषय 50च्या आसपास अडकले सगळे धडाधड. मग त्यात एक ग्रुप बी वालेचा काही इश्यू नाही, ग्रुप सी वाले चव सगळे. सर मग आमचा विचार करा की ग्रुप सीच्या लेवलनं पेपर घ्या ना, हे करा. मान्य, काही बोललो नाही. आयोगाचा पेपर झाला. आयोगाचा पेपर झाल्याच पर्सनल मेसेज आहेत माझ्याकडं, तुम्ही बरोबर होतात, आम्ही चूक केली. तुम्ही असं नका ठरवू रे. बरं 19-20 फरक असतो थोडा, ह्याच्यात तुमचं नुकसान आहे, माझं काही नाही. उलट मला सोपं आहे ना, इझी करून सोडून द्यायचं, मोकळं व्हायचं. तसं नका करू. ही लेवल थोडीच आहे, खूप जास्त मेजर चेंज हे नंतर बघू पुढचं पुढे मेन्सला किंवा राज्यसेवा मेन्स 110 वाला ते पुढं. इथं जे चाललंय ना, हा आपला राज्यसेवा पूर्वचा, हा मेन्सचा. तुम्ही लेवल इथं ठेवा. आता ह्याच्या पलीकडे आयोग जाणार आहे का? दोन्ही प्री जे टार्गेट करतात 2024 साठी, ह्याच्या पलीकडे जाणार नाही, काळजी करू नका. म्हणून आपण कुठं खेळलं पाहिजे? इथे खेळलं पाहिजे. लक्षात आलं?
तुम्ही तयार आहेत का? आणि ह्याच्यात तुम्ही तयार आहेत का नाही आहेत काहीच घेणं नाही. दुसरे तयार आहेत, विशेषतः ऑनलाईनवाले. हे जे ना आपण, तुम्ही नसल तयार, दुसरे तयार आहेत. त्यांनी त्यांची लेवल वाढवली. ह्या कॉम्पिटिशनमुळे UPSCवाले राज्यसेवेला सरकलेत, राज्यसेवेवाले कंबाईनला सरकलेत. ज्यांचा प्रचंड अभ्यास आहे ते पुढे घेऊन जाणार. तुम्ही राहा मागे तसंच. आणि मुळात ती सिंपती वगैरे जो प्रकार तो अजिबात इथं मिळणार नाही तुम्हाला. ती कॅटेगरी बंद करा इकॉनॉमिक्स बद्दल तरी. आली क्लिअरिटी? आपला प्रवास कळाला, डेप्थ डिफिकल्टी लेवल कळाली. ह्या सगळ्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही, तुम्हाला समजून घ्यायला काळजी करू नका. ज्यांनी आजपर्यंत इको घेतलं नाही, सर्व माझं टार्गेट ते नाही, हे नाही, ते सगळं बंद करा. तुमचं टार्गेट आत्ता ऍक्च्युली काय पाहिजे? व्हेरी गुड. इकॉनॉमिक्स सब्जेक्ट पाहिजे. टार्गेट काय पाहिजे? कंटेंट पाहिजे. टार्गेट काय पाहिजे? कन्सेप्ट पाहिजे. गॉट इट? आता भावना पोहोचल्या का? हे म्हणून ठेवा तुम्ही. तुम्हाला आता नाही, परत मला फोन करा आवर्जून. एप्रिलला, 28 एप्रिलला आणि 16 जूनला, बरोबर ना? 2 टार्गेट आहेत. मी इथंच असणार आहे. फोन नाही केला तर येऊन घेऊन या, पेपर घेऊन या. पण ही वेळ तेव्हा गेलेली असेल. मग पश्चाताप करायचंय की समाधान मानायचंय? आनंद घ्यायचा आहे की पश्चाताप करायचा आहे? तुम्ही डिसाईड करा. आणि मी म्हणतोय म्हणून फक्त जे काय असेल ते वर्कआउट करा, तुम्हाला फायदा होऊन जाईल. चलो, हा झाला इथं जा म्हणता. पुढं बॅचच्या स्ट्रक्चरबद्दल आयडिया आली, प्रवास लक्षात आला. पुढे जाऊ आता. सिक्वेन्स हा एक गैरसमज जर कोणाचा होत असेल तर नीट लक्षात ठेवा. इकॉनॉमिक्समध्ये सगळंच आता मी आता घेतलं, फॉर एक्झाम्पल राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक घेतला, लगेच कन्सेप्ट, लगेच फॅक्ट्स, लगेच करंट. ही चूक तुम्ही करत होता आजपर्यंत, ती अजिबात करायची नाही. सुरुवातीला प्रायोरिटी ही फक्त आणि फक्त कशाला द्यायची? कन्सेप्ट. आणि ह्याच्यासोबत फॅक्ट्स. हे कुठला फॅक्ट्स? स्टॅटिक डेटा, स्टॅटिक फॅक्ट्स. लिटरली करंट सगळं बाजूला ठेवा. पुढचा 1-1.5 महिना जे काय आपलं चालेल ना, तुम्हाला वित्तमंत्री बदलला तरी माहीत नसला तरी चालेल. सिरियसली सांगतो. किंवा आता आपण GST मध्ये आलो, फॉर एक्झाम्पल नीट आहे का, आता कर प्रणाली टॉपिकमध्ये आलो, मी GST टॉपिक शिकवला आणि आपण शिकवल्यानंतर किंवा शिकवतानाच GST रद्द झाला, परत पहिलेच कर आले सगळे, तरीही तिकडे फिरकायचं नाही. त्याचं रिझन सांगतो. सर मग असं कसं काय, मग बदललेलं नाही घेणार का? सांगतो, वेट अँड वॉच, थांबा जरा. इथं जर तुम्ही कन्सेप्च्युअल क्लिअरिटी व्यवस्थित केलात, स्टॅटिक डेटा जर व्यवस्थित केलात, तर बदललेल्या गोष्टी नंतर येतात. उदाहरण, नीती आयोग नवीन आहे का नाही? करंट आहे का नाही? राष्ट्रीय विकास परिषद आणि नियोजन आयोग, 2 संस्था अस्तित्वात आहेत का? नियोजन आयोग आणि राष्ट्रीय विकास परिषद जुन्यावाल्यांना कळत असेल. ॲक्च्युली भारतात आर्थिक नियोजन किंवा पंचवार्षिक योजना तयार करण्याची मेन जबाबदारी नियोजन आयोगाची होती, प्लॅनिंग कमिशनची होती. त्याच्यासोबत राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना झाली, NDC, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. या 2 संस्था होत्या. भारतामध्ये पंचवार्षिक योजना तयार करणं आणि राबवणं काम होतं. कधीपर्यंत? 12 पंचवार्षिक योजनेपर्यंत. 1951 ते 2017 एवढा मोठा ड्युरेशन. 2015ला मोदी गव्हर्नमेंटनी काय केलं? दोन्हीही संस्था बंद केल्या, रिप्लेस केलं. त्याच्याऐवजी काय केलं? नीती आयोग आलं. मग तुम्हाला प्रश्न नीती आयोगावर पण आहे. राष्ट्रीय नियोजन नीती आयोग कधी स्थापन झाला, त्याचं लॉंग फॉर्म काय, त्याचे अध्यक्ष काय, ह्याच्यावर प्रश्न आहे. पण त्याच्या सोबत आता 2015च्या नंतर नियोजन आयोग आणि राष्ट्रीय विकास परिषद याच्यावरचे प्रश्न एकही यायला नाही पाहिजे. तुमच्या घेऊन करंटवर यायला पाहिजे. पण किती प्रश्न होते का दाखवू तुम्हाला. नियोजन आयोगावर पण प्रश्न आहे, राष्ट्रीय विकास परिषदेवर प्रश्न आहे. ह्याचा अर्थ काय? जी गोष्ट आधी होती ती अभ्यास करावा लागणार का नाही, आणि बदललेली गोष्ट नंतर. तुम्हाला जर नियोजन आयोग आणि राष्ट्रीय विकास परिषदच माहित नाही तर नीती आयोग कळणार आहे का? बरं, पुढचा प्रश्न सांगू. चला, ज्यांना वाटतं ना मी त्याचं सॅटिस्फॅक्शन करतोय की सर करंटच घेतलं पाहिजे, थांबा आता. राष्ट्रीय विकास परिषद, नियोजन आयोग तुम्ही नाही गेलं, नीती आयोगावरच फोकस केला. त्याची स्थापना विचारली, उत्तर देऊ शकता. अध्यक्ष विचारले, उत्तर देऊ शकता. पुढे नीती आयोगाचं कार्य विचारलं, खाली 3-4 स्टेटमेंट टाकले. त्याच्यात जर नियोजन आयोगाची तुलना केली तर ऑब्व्हियसली करणार ना. बरं, नियोजन आयोग काय करत होतं? आर्थिक नियोजन. नीती आयोग काय करतोय? आर्थिक नियोजन. नियोजनच करतोय ना. दोघात डिफरन्स काय? आयोगाचे वाक्य आहेत, रिसोर्सेस, संसाधनं अलॉट करायचा अधिकार कोणाला आहे, वितरण करायचा अधिकार कोणाला आहे. झालं. मला सांगायचा उद्देश काय आला का? उत्तर सोडून द्या, आपण ते सगळं घेऊयात. आला का रिलेव्हन्स? म्हणून तुम्ही आधी काय करा माहिती का, या दोघांना टार्गेट करा. करंट बिरंट आपण सगळं घेऊयात नंतर, सगळ्यात शेवटी. आधी बेस क्लिअर पाहिजे, तरच तुलना करू शकता.
हेच चुकत होतं. म्हणून आपण वाहत जात होतो. फक्त नवीन नवीन गोष्टी टार्गेट करायचं होतं. सगळं हातातून गेलं. अशाच पद्धतीनं सेम तुम्हाला वित्त आयोग घेताना 2 आर्टिकल आहेत, ज्याच्यात आपण ग्रँट म्हणतो, अनुदान म्हणतो. स्टॅच्युटरी ग्रँट आणि डिस्क्रिमिनेशन ग्रँट्स म्हणून आहेत. अशा 2 कन्सेप्ट आहेत. त्याचा संबंध वित्त आयोगासोबत आहे, नियोजन आयोगासोबत आहे. बघा, म्हणजे आलं का नियोजन आयोग परत तिथं? तुम्हाला नियोजन आयोगाला सोडून जमणार आहे का? नाही. म्हणून जो स्टॅटिक डेटा आहे, जो न बदलणारा डेटा आहे का, तो आणि कन्सेप्ट या दोघांना आधी घ्यायचं. ह्याच्यानंतर जे काय असेल ते सगळं पुन्हा सेपरेटली आपण घेऊया. आणि आत्ता न घेण्याचं कारण काय? चला, मी आता तुम्हाला काहीतरी सांगितलं, एखादी व्हॅल्यू. आपल्याला परीक्षेला किती महिने बाकी आहेत? राज्यसेवेला 4 आणि त्याला 5-6 महिने बाकी आहेत. मग मी आता घेतलेली गोष्ट जर समजा 2 महिन्यांनी बदलली तर, आणि तुमच्याकडे दुर्लक्ष झाली, तुम्हाला सर नाही करंट दिलं बरं का, आताच बॅच झाली की ताजी बॅच आहे, करंट बॅच आहे, मग हेच आहे, मार्क गेला का नाही? म्हणून आता सध्या करंटला काहीच नको. काय बदलायचं ते एकदा बदलू द्या. तुम्हाला मी इकॉनॉमिक सर्व्हे बजेट, आता नवीन बजेट येणार आहे का नाही? कधी? फेब्रुवारीमध्ये. मग आता हे बजेट घेऊन काय फायदा आहे? परत ते घ्यावंच लागेल ना. परत कंपॅरिझन करताना ह्याही बजेटचा काही रेफरन्स घ्यायचा असेल तर मी त्यावेळेला घेईल. कन्सेप्ट, फॅक्ट्स आणि करंट ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट स्कीम व्हॉट एव्हर सगळा जो पार्ट आहे तो इथे येईल. आली क्लॅरिटी? म्हणजे एवढं आता परत का सांगतो माहिती आहे का? जे काही तुमच्या मनात दूषितपणा असेल आतापर्यंत इकॉनॉमिक्समध्ये की असं पाहिजे तसं पाहिजे, माझा पॅटर्न पूर्ण वेगळा आहे, पण तुम्हाला आउटपुट देणारा आहे तोच असा जायचा आपला. पुढं अजून एक ही डायग्राम काढून घ्या. चला, ऑनलाईनवाल्यांनी पण आणि इथं पण. हे पॉईंट चला समजून घ्या आधी, नंतर लिहा. 2 मिनिटं तुम्ही लिहायला. समजून घ्या आधी. हा चार्ट सुद्धा तुम्ही फार कमी ठिकाणी बघितला असेल किंवा आपल्याकडे या गोष्टी मुळात समोर येतच नाहीत. हा मोठा इश्यू आहे. चुकतं कुठं बघा. आता नवीन आणि जुने दोघांनी नीट लक्षात द्या. आपण खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास करतो, वाचतो, प्रचंड रिसोर्सेस अभ्यास करून पुढे जातो. PYQ ॲनालिसिसच्या ऐवजी रिडिंग करतो, एक्सप्लेनेशन शोधतो. पण तुम्हाला आज डिफरन्स लक्षात आला असेल किंवा मागच्या काही लेक्चर्समधून PYQ रिडिंग वेगळी ॲनालिसिस वेगळं आहे. आपल्याला PYQ दिला त्याच्या अगोदर नुसती इन्फॉर्मेशन पाहिजे, चालेल, PYQ ॲनालिसिस म्हणतो आपण त्याला. चुकीचं आहे ते. PYQ एक्सप्लेनेशन झालं. ॲनालिसिस म्हणजे तुम्ही समजून घेणं, जे काल परवा गेलो किंवा उद्या होईल आपला कार्यक्रम तो. रिडिंग सोबत PYQ ॲनालिसिस पाहिजे, रिडिंग नाही पाहिजे. आता ही रिडिंग आणि ही रिडिंगमध्ये फरक काय? आपण जनरली पहिल्यांदा तुम्ही ऐकला असाल की कुठलाही सुरू करताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास PYQ असले पाहिजे म्हणतो. नवीन पोरांना कुठलाही विषयाचा गंध नसतो, डेप्थ नसते, ते थेट PYQ घेतं. तुम्हाला काय करणार आहे का? तुमच्यावरती नवीन PYQ सेट दिला, काहीच करणार नाही. ते कन्सेप्टवर की फॅक्ट्सवर प्रश्न करणार नाही, तो कुठल्या टॉपिकवर हे करणार नाही. म्हणून PYQच्या आधी तुम्हाला काय पाहिजे? एकतरी किमान रिडिंग पाहिजे, सब्जेक्ट फॅमिलियर पाहिजे. तर कळलं हा प्रश्न कशावर आहे, तो कसा आहे, मान्य आहे का? म्हणून थेट PYQ घेऊन आधी काय करा? रिडिंग करा. इकडं आता PYQ ॲनालिसिस केला म्हणजे आधी एक रिडिंग केली, PYQ ॲनालिसिस केला आणि मग काय करायचं? परत एक सब्जेक्टवर रिडिंग करायची. ह्याच्यामुळे तुम्हाला काय होतं? एक अँगल येतो की आयोग आता काय विचारतं. हे केल्यानंतर इथं एक तर रिव्हिजन करा, अदरवाईज ज्याला नोट्स काढायच्या त्यांना थेट इथून इथे नोट्स काढायच्या, एक्झाम ओरिएंटेड. इथं रिव्हिजन द्या किंवा मग नोट्स काढल्यानंतर परत रिव्हिजन द्या. हे रिव्हिजन दिल्यानंतर थांबायचं नाही. काय करायचं? टेस्ट द्यायच्या. जिथं की आपण घाबरतो, लिटरली किती जण पुण्यात असून सुद्धा टेस्ट देत नाहीत. दिलं तरी कुठेतरी झेरॉक्स काढून आणतात पैसे वाचवण्यासाठी आणि रूमवर लायब्ररीत सोडत बसतात, काहीच आउटपुट मिळत नाही. तुम्ही 1 वर्ष बर्बाद करताय 1,000 रुपयासाठी. काय 1,500 जी काय फीस असेल ती.
माझं क्लिअर म्हणणं आहे, प्रश्न ह्याचा नाही, ज्यांची खरंच आर्थिक परिस्थिती त्यांचा विषय नाही, पण ज्यांच्याकडे जमतं ना त्यांनी 1 वर्ष बर्बाद करायचं का 1000 रुपये घालायचे, हे निर्णय तुम्ही घ्या. हे खूप जास्त गरजेचं आहे टेस्ट सिरीज. आणि हे झाल्यानंतर परत हे होत नाही सेल्फ इव्हॅल्युएशन. नुसतं टेस्ट देतो, ब्रॉडली आपण आकडा काढतो, मला एवढा स्कोर आहे, संपलं. अरे पण त्याच्यात कुठं चुकलं, कुठं बरोबर आलं हे कळतंय का? नाही. ह्याच्यावरही काम झालं पाहिजे, हे इथं आहे. मग हे सगळं आम्ही करायचं आहे का, तर ते तुम्ही सेल्फ स्टडी किंवा सेल्फ लेवलला करा. इथं आपल्याकडं या सगळ्या गोष्टीसाठी जी टेस्ट आहे ना, MCQ टेस्ट बघा. आता आपला प्रकार एवढ्या पुरता मर्यादित नसणार आहे की मी आलो आणि टेस्ट घेतलो. उदाहरणार्थ 100 क्वेश्चनची टेस्ट आहे, फॉर एक्झाम्पल 100 क्वेश्चन्स आहेत. तुमचं काय असणार आता इथं, प्रत्येक टेस्टचा रिपोर्ट आहे मला सबमिट करायचा. ऑनलाईनवाल्यांनी मला व्हॉट्सअपला पाठवायचं, तुमचं ऑफलाईनवाल्यांचं डायरेक्टली मला इथल्या इथं बनवून पाहिजे आणि तो मला सबमिट करायचा. तुमच्याकडे काय त्याची झेरॉक्स ठेवायची ठेवा, फोटो काढा. मला अपेक्षित अशी आहे, आपली कुठली टेस्ट होऊ देत, किती मार्काची, त्याच्यामध्ये अटेम्प्ट किती झाला हे एक बघणार. टोटल 100 होते, अटेम्प्ट 60 झाला, 70 झाला, जे काय असेल ते. त्याच्यामध्ये किती प्रश्न तुमचे बरोबर आले हे एक चेक केलं जाणार, किती प्रश्न चुकले हे एक बघितलं जाईल. झालं, आपलं ॲनालिसिस इथपर्यंत असतं. रिपोर्ट अर्थनीतीचा इथून पुढे सुरू होतो. हे जनरल अख्खा महाराष्ट्र फॉलो करतो, किती बरोबर आले, किती चुकले, माझा स्कोर काय आला, मायनस किती गेले, दॅट्स इट, संपलं. आता आपण इथं खेळायचं. तुमचे चुकलेले प्रश्न किती हे कन्सेप्टवर होते जे चुकले, किती प्रश्न तुमचे स्टॅटिक डेटा ज्याला आपण फॅक्ट्स म्हणतो हे चुकले. हे 2 महत्त्वाचे अँगल क्लिअर करायचे. ह्याच्यावरून काय कळलं तुम्हाला, झालेला टॉपिक आहे, अरे मला कन्सेप्ट कळल्यासारखं वाटलं, प्रश्न आले का रे, चुकले ना. बरं, काही जणांना वाटतं की मी फॅक्ट्स वाचलेत, मला पाठ आहेत, 19-20 कन्फ्युजनमुळे फॅक्ट चुकलेत. हे कधी आयोगाच्या पेपरमध्ये समजून घ्यायचं का? इथं जर कळालं तर तुम्हाला काय कळलं, तुमचा स्ट्रॉंग पॉईंट, वीक पॉईंट कळ. मला कन्सेप्टला प्रॉब्लेम यायला लागलेत, भेटेल मग मला बोला, डिस्कस करा ना, कन्सेप्ट क्लिअर करा. किंवा मला सर कन्सेप्च्युअल एकही प्रश्न चुकत नाही माझा, फॅक्ट्स, मग फॅक्ट्सला पाठांतर करा. हे इथंच कळतं ना. ह्याच्यावरून इथपर्यंत थांबायचं नाही, पुढे आता तुमच्या याच्यासोबत काय होतं रे, सिली मिस्टेक्सला कोण जबाबदार आहे, सोडून देतो आपण ते. तुम्हाला एखादा प्रश्न येणार असला तरी चुकतो, प्रश्न नीट न वाचल्यामुळं, योग्य का अयोग्य न कळल्यामुळं, खालीपैकी कुठला घटक समावेश होतो होत नाही, प्रश्न ऑप्शन 2 नंबर लिहायचं होतं मी 3 नंबर लिहिले, काय जे असेल ते सिली मिस्टेक्स काउंट करा. हे पण बाहेर आली पाहिजे आणि कमी झाले पाहिजे प्रमाणाचं. नेक्स्ट, आता एवढं सगळं झाल्यावर अजून दुर्लक्षित होणारा घटक ज्याच्याकडे कोणीच त्याला वाली नाही. उदाहरण, तुम्ही जर 100 प्रश्नांपैकी 80 क्वेश्चन अटेम्प्ट केले, 80 पैकी तुमचे 60 बरोबर आले, म्हणजे चुकले किती रे, 20. हे एवढं सगळं ॲनालिसिस करताय, याचा अर्थ टोटल 100 पैकी 80 अटेम्प्ट केल्या म्हणल्यावर किती प्रश्न तुमचे अटेम्प्ट झाले नाहीत रे, 20. ह्याला म्हणायचं अनअटेम्प्टेड क्वेश्चन्स. ह्याला पण वाली आहे. हे बाहेर यायला पाहिजे का नाही. तुम्ही 20 प्रश्न आहे ते का नाही अटेम्प्ट केले, ते कुठले, आवाकाच्या बाहेर होते, वाचनाच्या बाहेर, स्किप करण्यासारखेच होते का, तुम्ही तिथपर्यंत पोहोचला नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला काढावं लागेल वेळ पुरला का नाही, मग वेळेवर काम करणं. दुसरं, 20 मला माहीतच नाहीत, असं कसं काय शक्य, 2, 3, 4, 5 माहिती आहेत, पण 20 नाही म्हणजे मोठा आकडा आहे ना, याचा अर्थ तू कमी पडतो. त्यापैकी 5 नव्हते माहीत, पण 10 माझे चुकले. काय म्हणजे तुम्ही अटेम्प्ट नाही केले किंवा वाचण्यात मला हे झालं, मग मी वाचला पण सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला पण तो गोलच नाही झालं, म्हणून माझ्याकडून अटेम्प्ट राहिला, व्हॉट एव्हर, पण ह्या 20चं पण ॲनालिसिस झालं पाहिजे का नाही. ह्या सगळ्या गोष्टी करायच्या इथं, आणि ह्याच्यानुसार मग तुमची डेव्हलपमेंट होणार टॉपिक वाईज. एवढं रिगरसली काम इथं केलं जाईल. ह्याच्यापैकी तुम्हाला आता म्हणजे ऑफलाईनला असू द्या ऑनलाईनला असू द्या, जर कंटाळा येतो सर मग एवढं आम्हाला काम नाही करायचं, लिटरली सांगतो तुम्ही एक्झिट घ्या. असे कुठंच नसतील, पहिला क्लासवाला आहे आणि पैसे भरले असेल तुम्ही आजच्याच पैसे वापस देतो तुम्हाला, पण ते आजच परत 8-10 दिवसांनी क्लास करून पैसे वापस भेटणार नाहीत, तसली कुठली पॉलिसी नाही. हे एवढं रिगरसली चालणार आहे, तुम्हाला इन्व्हॉल्व व्हावं लागणार आहे. इथं येऊन झोपा काढायला जमणार नाही, प्रश्न उत्तर होतील. जे दिलेला टास्क आहे, मला टेस्टचे रिपोर्ट पाहिजे तुमच्याकडून, जे आहे ते असंच होणार आहे. तुम्ही निर्णय घ्या. आजचा वेळ तुम्हाला, उद्यापासून तुम्ही नाही आलात तरी चालतंय, ज्याने ॲडमिशन केलं त्यांनी पैसे वापस घेतलेच चालतंय, मी पैसे वापस देतो, पण हे असंच असणार आहे. ठीक आहे. मी याच्या आधी तुम्ही बघा कुठेही लेक्चर घेताना किंवा काय करताना आपल्याला हे कार्यक्रम इथं पैसा कमवणं हे करणं नाही आहे, तुमचं पेपरमध्ये रिफ्लेक्शन झालं पाहिजे. इथं येऊन उगाच मला हॉल भरवायचा आहे तसं नाही आहे. म्हणून इथं येऊन तुम्ही आरामाने झोपा काढलंच नाही पाहिजे, इथं त्रास झाला पाहिजे. हे इथं त्रास झालेला परीक्षेत काय होईल, आनंद होईल, तिथं सोपं जाईल.
मग आयोगाची एक लेवल अशी येईल की आपण टॅकल करू, 15पैकी 12 प्रश्न येतील, नॉट अ जोक. आणि ह्याच्यामुळं अजून एक वास्तव सांगतो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, नीट लक्षात घ्या ऑनलाईनवाल्यांनी पण. हे एवढं सगळं तळमळ का करतो, मी सुद्धा स्वतः मिडल क्लासमधूनच आहे, मी सुद्धा ग्रामीण भागातूनच बिलॉंग करतो, मराठवाडा रिजन मागासलेला, सगळं ह्या गोष्टीचा आलेला आहे. म्हणून तळमळ आहे की आपलं सर्वसामान्य MPSC करणारा जो विद्यार्थी आहे तो बाहेर पडावा याच्यातून. आणि बाहेर पडण्याचं कारण सांगतो, वास्तव किती नीट बघा. आता ऐका, आता आपण कुठल्या एक्झामची तयारी करतो रे? टार्गेट काय आहे? 24. एक्झाम कधी आहे? एक आहे एप्रिल आणि एक आहे जूनला, म्हणजे अर्ध 2024 गेलं का? बरं, ह्या इथं प्री आहे का मेन्स आहे तुमची? प्री आहे, नीट समजून घ्या. आता ही प्री झालं, मेन्स कधी आहे? हां, असं क्लिअर माहिती पाहिजे. आता ज्यांना माहिती नाही, विशेषतः ऑनलाईनवाल्यांनी, तुम्ही चुकीच्या दिशेने प्रवास करताय. मग तुम्ही फक्त प्री टार्गेट करणार का? मान्य केलंय, मी मेन्सला पास होणारच नाही, प्रीला पास होणार नाही, मेन्सला जाणारच नाही. मी मेन्सलाही जाणार आहे. मेन्स कधी आहे, किती दिवस आहे, हे काढले पाहिजे तुम्ही. ऑक्टोबर, सप्टेंबर, डिसेंबर ह्याच्या आसपासच आहे ना. म्हणजेच ह्या सगळा जो कार्यक्रम इथं तुमचा चालताय हे आपण डिसेंबरच्या आसपास धरू. आसपास थोडंफार परीक्षा होईल नाही होईल, मागं पुढं झाली तर परत निकाल, असा सगळा बघा. इथं ही तुमची सगळ्यांची समजा मेन्स संपेल. ह्याचा रिझल्ट लगेच डिसेंबरला किंवा कंबाईनवाल्यांचा लगेच ऑक्टोबरला लागतो का? आपल्याला चांगलं माहिती, आयोग आहे. आन्सर किती लागते का नाही माहित नाही. गट क ची आन्सर किती अधिकारी अजून? एक्झाम होऊन किती दिवस झाले? कळतंय ना काय चाललंय ते? हे एवढं सोपं नाहीये. हे झालं इथपर्यंत, ह्याचा आपला इथलचा पार्ट, ही मेन्स झालेला. म्हणजे आता हे वर्ष संपलं. आता वर्ष कुठलं सुरू झालं रे? 2025. तुमचं 2025ला ह्याचा रिझल्ट लागेल मेन्सचा. मेन्सचा रिझल्ट लगेच जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागणार नाही, कारण आन्सर कीलाच यायला वेळ लागतो. त्यात पहिली आन्सर की, त्यात दुसरी किंवा काय जे असेल ते चालेल. हे सगळं परत किमान मार्चपर्यंत तरी चालेल. जानेवारी फेब्रुवारी सोडून दिला आपण, मार्च पकडला. मार्चमध्ये तुमचा इथं हा काय लागला? रिझल्ट लागला. कशाचा? मेन्सचा, दोन्ही साईड. इथं मेन्सचा रिझल्ट लागल्यानंतर पुढचा कालावधी हे मार्चमध्ये राज्यसेवावाल्यांचा इंटरव्ह्यू, कंबाईनवाल्यांचं फिजिकल, बरोबर ना, ग्राउंड इंटरव्ह्यू जे काय असेल ते. ह्याच्यात मोकळे कोण झाले? ASO आणि STI. सगळ्यांचा विचार करू आपण. मार्चमध्ये ASO आणि STI वाले मोकळे झाले असं त्यांना वाटतं. सांगतो तुम्हाला, दोन काही त्यांना बाजूला काढा फक्त. आता PSI वाले या आणि राज्यसेवावाले या. हे रिझल्ट लागल्यानंतर परत त्यांचं इंटरव्ह्यू कंडक्ट होणं, ते कंडक्ट होणं, 4-5 महिने जातील का नाही? मग कुठपर्यंत आलो आपण? जून, जुलै, हे जुलै 2025चं. जुलैला झालं तुमचं फिजिकल, इंटरव्ह्यू, काय जे असेल प्रकार. हे इथं झाल्यानंतर ह्याचा रिझल्ट लगेच लागतो काय? ह्याला किती महिने? 1-2-3 महिने तर घेऊ ना आपण. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरच्या आसपास झाला. म्हणजे आपण इयर एंडिंगला आलो का रे? कुठलं इयर संपत आलं? 25चं इयर संपत आलं. हे तुम्हाला इथं लिटरली जेवढं वाटतं सोपं, थेरटिकल मी जे लिहिले अजिबात फॉलो होत नाही आत्तापर्यंतचा अनुभव. हे डेफिनेटली मागं पुढं होत आहे. म्हणजेच आपण क्लिअर कट इथं आपण असं म्हणू, डिसेंबर गाठलं. कुठलं रे? 2025 डिसेंबर. तुम्ही म्हणाल हे इकडची STI आणि ASO वाले, सर आम्ही मोकळे झालो की? थांबा, तुम्ही इथं काय झाले? तुमचा रिझल्ट आलाय, तुम्ही STI ASO झालात ना, जॉईनिंग झाली का? जॉईनिंगला सुद्धा कितीतरी महिने वाट बघावं लागते, बसावं लागतं. तात्पुरतं समाधान मानना तुम्ही, पण नाही. हे झालं इथपर्यंत डिसेंबर 1. या पुढं संपला नाही खेळा, चला पुढं. आता आपण कुठल्या वर्षात पदार्पण केलंय? 26. राज्यसेवावाले आणि PSI वाल्यांनी या इकडे माझ्यासोबत 26 मध्ये या. तुम्ही तिथं सगळे टप्पे पार पाडले का रे? 2025ला डिसेंबरमध्ये सगळे टप्पे पार पाडले, 5 बी झाला. पुढे ट्रेनिंग आहे का नाही तुम्हाला? 1 वर्ष काय, 7-8-10 महिने, 11 महिने, जे काय असेल ते. म्हणजे तुमचं 26चं अख्खं वर्ष कशात गेलं रे? ट्रेनिंगमध्ये गेलं. हे ट्रेनिंगमध्ये गेल्यानंतर उजाडलं कधी रे? इथं तुमची काय असेल रे? जॉईनिंग. हे वास्तव आहे, हे आपल्या समोर यायला पाहिजे.
ह्याच्यात भले आता तुम्ही सर असंच होणार नाही का, थोडंफार उन्नीस होईल. किती महिन्याचा फरक पडेल रे? 4-5 महिने. मी म्हणतो बरं 6 महिन्याचा फरक पडेल. तुमच्या सुदैवानं अलीकडे येईल 6 महिने, पलीकडे नाही म्हणतो मी, अलीकडं. तरीही तुम्ही काय गाठलं? 27 गाठलंच ना. या मग चला वर्तमानात या आता. 2024 मध्ये या आता. 27 मध्ये जाऊन आलो. हे सगळं कधी पॉसिबल आहे? जेव्हा तुम्ही 24ची ही प्रिलिम पास व्हाल, नुसती प्रिलिम नाही तर मेन्स पास व्हाल, इकडे याल, इकडे आल्यानंतर फिजिकल इंटरव्ह्यू पास व्हाल. हे सगळं केल्यानंतर तुम्हाला तिकडे कार्यक्रम आहे. नाही तर विचार करा, हे 2025चं 26चं 27 तुम्ही किती वर्ष वाया घालणार तुम्ही डिसाईड करा. तुमची एक जरी गफलत झाली तर तुम्ही इथं जे काही रिझल्ट येणार आहे 26चा, तो तुमचा आकडा 27 होईल. एक वर्ष गेलं तर. ह्याचं वास्तव भान तुम्हाला आहे का? तुम्हाला नाही आणि तुमच्या घरच्यांना नाही. तुम्हाला नसतं घरच्यांना काय करणार बिचाऱ्यांना? त्यांना एवढ्या टेक्निकल गोष्टी माहिती असतात का? आम्हालाच नव्हतं माहीत म्हणा सर. आम्ही मस्त 2024 एप्रिल मस्त म्हणतोय, खुश होतोय आणि झालं जरा पोस्ट आहे आम्हाला ह्या वर्षी. अरे कुठल्या वर्षी पोस्ट आहे? तेवढे पेशन्स आहेत का? तेवढं तुम्ही थांबणार आहेत का? आणि त्याच्यात जर तुम्ही प्री पास झाला तर मेन्स लावून झाला तर संपलं. परत पहिली पाडेपणा पहिल्यापासून पुन्हा सुरुवात. सो आता मला सांगायचा मुद्दा आहे, हे एवढं जर असं भयानक प्रकार असेल आणि तुमचं 26 आणि 27 येणार असेल, 2-3 वर्ष लागणार आहेत तेवढा अभ्यास. आणि जर आपण करत नसू तर मग कोणाला फसवतो? मग मी सांगतो ना, आजच एक्झिट घ्या. पैसे भरणाऱ्यांनी पैसे वापस घ्या बरं का. तुमचे मला काहीच नको बाबा, मला तसं नाही मोठं व्हायचं. तुम्ही सिरियस असाल, या प्रवासात माझ्यासोबत येणार असाल, टार्गेट 2024च असेल तर पुढे जायचं आपल्याला. तुम्ही आले गेले काय काढले इथं झोपले हे नकोच आहे मला. तुम्ही पैसे घ्या घरी झोपा. मला एवढं टार्गेट ठेवायचं आहे, ह्या येणाऱ्या दोन्ही परीक्षेला आपले इकोचे क्वेश्चन्स किमान 10 म्हणतो मी. वर्ड्स पेपर आला तर, अवघड टफ पेपर आला तर किमान 10, नाहीतर आकडा 12-13च आहे शुअर शॉट. डोळे उघडले थोडे? कळालं सर? आम्ही भ्रमात होतो म्हणा, 2024 करतो, पण ॲक्च्युली 25-26 आहे सर कार्यक्रम. झालं की आता ते थोडं मराठा आरक्षणाचा मुद्दा आला, राज्यसेवा टांगली, माहीत नाही आता काय होईल काय नाही ते. म्हणजे रिझन कुठले असू द्यात, काही ना काही कारणाने तुमची जर एक्झाम पुढे गेली तर आता तो 2024ला होणार होती, ती आता 2-3 महिने पुढे सरकली. म्हणजे ती मेन्स होणार, मेन्स झाली परत रिझल्ट लागणार, परत ये कुठं सरकायलेले. म्हणून जाणीव करून देतोय. तर मग एवढीच आहे, मी जी तुम्हाला मुद्दा सांगत होतो ना, मी स्वतः ग्रामीण भागातूनच आहे, मिडल क्लास फॅमिलीमधूनच आहे. तुमच्या वाट्याला ते येऊ नका, ते चक्र जाणीव होऊ देत नाही कोणी कोणाला, तर ती मी जाणीव करून देणार आहे. हां, हे सगळं हे रिपोर्ट तयार करून घेण्याचं कारण ते तुमचं इव्हॅल्युएशन करायचं आणि पुढे जायचं. आता ह्या अजून एक गोष्ट येते, क्लास आणि अदर विद्यार्थी किंवा सेल्फ ज्याला म्हणतो ते. आता तुम्ही सगळं सांगितलं मला सर, एवढ्या मोठ्या गोष्टी आम्हाला करायच्यात, हे करायच्यात, आमच्या जबाबदारी खूप जास्त वाढली, मग क्लास लिहून फायदा काय? तो मुद्दा नीट ऐका. आता इथं रेफरन्स बुक किंवा तुमची व्हास्ट रीडिंग ही खूप पाहिजे. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, डेप्थ खूप जास्त पाहिजे तुमची, बरोबर. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला इथं सेल्फ करायचं असेल तर मी वेगळं सांगितलं असतं, खूप काही करायला लावलं असतं. जसं की उदाहरण इथं स्टेट बोर्ड हे तुम्हाला करावंच लागणार आहे. NCERTचा काही पार्ट करावा लागणार आहे. परत देसाई भालेराव, दत्त सुंदरम अशी पुस्तकं आहेत, रेफरन्स बुक आहेत. त्यातला सिलेक्टेड एरिया, सगळं करत बसू नका देसाई भालेराव दत्त सुंदरम, नाहीतर मग PhD व्हायची ती. स्टेट बोर्ड पूर्ण NCERTमध्ये सिलेक्टेड एरिया, देसाई भालेराव किंवा दत्त सुंदरम सिलेक्टेड एरिया, प्रतियोगिता दर्पण हे पण पुस्तक आहे. अशी लिस्टच आहे मग मोठी. बाकी मग कोळंबे सरांचं देशरांचं आहेच की, मी रेफरन्स बुकबद्दल बोलतोय. ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला डेप्थ वाढवावं लागणार आहे आणि मग आयोगाचे क्वेश्चन्स टॅकल होतील. आयोगाच्या क्वेश्चन्सला टॅकलला अजून काय चूक करतो आपण माहिती का? 3 लेवल आहेत समजा, ही पहिली, ही दुसरी आणि तिसरी. मी अशाच क्वेश्चनबद्दल बोलतो की जे तुमच्या आवाक्यातले आहेत, जे आउट ऑफ क्वेश्चन्स आहेत, खूपच इरिलिव्हंट, ते सोडून द्या. जे आपण सोडवू शकतो 10 ते 12 मध्ये 3 लेवल असतात. एकदम बेसिक लेवल सगळेजण टॅकल करतात. थोडी लेवल वाढली की अर्धा क्राऊड गळतो आणि मोजकेच लोक टॅकल करतायत. ही लेवल, ही तिसरी, इथपर्यंत पोहोचत नाही, इथपर्यंत पोहोचणारे रिझल्ट आणतात. त्याचा डेमो देणार आता. डेप्थ वाढवणं म्हणजे नेमकं काय?
कशासाठी देसाई भालेराव दत्त सुंदरम पाहिजे, कशासाठी NCERT पाहिजे, सर आम्हाला खरंच गरजेचं आहे का, आम्ही ह्यात एक्झामची तयारी करतोय. ॲक्च्युली हे सगळे पुस्तकं कशाला लागतात माहिती का, ह्या फक्त 1 किंवा 2 प्रश्नांसाठी. कट ऑफमध्ये तुम्ही इन होणं आणि आउट होणं हे ॲक्च्युली हे 2 क्वेश्चन डिसाईड नाही करत, हे करते. हे तुम्हाला येतात तुम्ही सॉल्व्ह करणार आहेत असं गृहीत असतं अख्ख्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना, पण इथं प्रॉब्लेम येतो. म्हणून हे रेफरन्स बुक आणि एवढी डेप्थ पाहिजे. हा पहिला मुद्दा. रिक्वायरमेंट काय का तुम्हाला या पुस्तकाची, या इकडं. हे सगळं सेल्फ स्टडी करत असाल तर आता क्लास जर लावलाय तुम्ही तर तुम्ही हेच परत वाचणं अपेक्षित नाही. तुम्हाला इतरही विषय आहेत, ह्या गोष्टी करायचे तुम्हाला 2-2, 3-3 महिने द्यावं लागणार आहेत. बरं, एवढं सगळे पुस्तक वाचल्यावर एक कळणं का नाही, हा दुसरा मुद्दा आहे. नुसतं वाचून जमणार आहे का? आता तुम्हाला कुठलंही असं बुक वापरायची अजिबात गरज नाही. हां, आता आपलं जे इकॉनॉमिक गाईड पुस्तक आहे ते तुमच्याकडं परचेस करावं लागेल तुम्हाला, ऑफलाईनलाही आणि ऑनलाईनलाही. नाही घेतलं तर मग कोळंबे सरांचं, देशले सरांचं वाचायचं का, असा एक प्रश्न आहे. बिलकुल. होतं काय, त्याच्यातली भाषा, त्याच्यातला डेटा थोडा वेगळा आणि आपला वेगळा पडतो. मी मांडणी म्हणतो, बाकी त्यांची GDP कन्सेप्ट वेगळी आणि आपली GDP असणार आहे का? नाही. मांडणी आणि ती वाक्यरचना, त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन वाढेल. अजूनही वेळ गेली नाही आहे. पुस्तक दोन्ही बघा, तिन्ही बघा, तुम्ही ठरवा. कोळंबे सरांचं, देशले सरांचं पुस्तक सुद्धा बेस्ट आहे, मी परत सांगतो. ते काही खराब आहे, चुकीचं अजिबात नाही आहे. पण जेवढं तुम्ही ह्या इकॉनॉमिक्स गाईडला फॅमिलीर असाल, आपल्या बॅचमध्ये असाल, तेवढं लवकर आउटपुट मिळेल. बाकी ते दोन्ही कंटिन्यू केला तरी चालेल, हा एक मुद्दा. इकडे अजिबात यायचं नाही. पूर्ण स्टेट बोर्ड आपण इकॉनॉमिक्स गाईड या बुकमध्ये टाकलेलं आहे सगळं, त्यामुळे तुम्हाला वाचायची गरज नाही. देसाई भालेराव दत्त सुंदरम NCERTचा क्रक्स हा बॅचमध्ये होणार आहे. पुस्तकात दिलेल्या गोष्टी व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी इथं होणार आहेत. म्हणजे तुमचा हा सगळा एफर्ट्स आणि वेळ इथं वाचेल. फक्त तुम्ही काय करायचं, आता 2 तास मला द्यायचे. फक्त 2 तास 100% अलर्टनेस पाहिजे, अटेंटिव्ह पाहिजेत. दुसऱ्यांसारखं नको आहे, हा विषय इतरांच्या तुलनेत वेगळा आहे बरं का. तुम्ही पॉलिटी आणि हिस्ट्रीमध्ये लेक्चर अटेंड करत असाल तर उदाहरण देतो. पॉलिटीमध्ये मी शिक्षक आहे, आलो, संसद टॉपिक चालू आहे, मस्त डोळ्यासमोर डायरेक्ट संसद येते का नाही, राष्ट्रपती टॉपिक चालू आहे, राष्ट्रपती येतो का नाही, पंतप्रधान चालू आहे, मुख्यमंत्री चालू आहे, विधान भवन चालू आहे, मुंबई डायरेक्ट डोळ्यासमोर येते का नाही. भूगोल, मी नदी प्राणी म्हणलं नदी दाखवू शकतो, मी पहाड म्हणलं पहाड दाखवू शकतो, काही पण. म्हणजे जिओग्राफी घ्या, हिस्ट्री घ्या, काही आपण इतिहासातले संदर्भ दाखवू शकतो. हे झाले ते विषय. आता या इकोकडे मी तुम्हाला सांगितलं राजकोषीय तूट. काय दिसते? काहीच नाही म्हणा सर, अंधार दिसतं फक्त, बरोबर. ही रिॲलिटी आहे. मी तुम्हाला इथं तुटीच्या संकल्पना सांगितल्या, अर्थसंकल्पाचे प्रकार सांगितले किंवा GDP सांगितलं, काय दिसतं? म्हणजे फक्त GDP म्हणजे पैसे उत्पन्न नाही आहे, ही कन्सेप्ट आहे, काहीच दिसत नाही. हे भयानक प्रकार आहे. म्हणून तुम्ही आजपर्यंत जे बॅच केल्या कशा केल्या मला माहीत नाही, परत इथं कॅज्युअलपणा घेणं हे तुम्हाला घातक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच हसी मजाक, एंटरटेनमेंट, ह्याचा एक प्रकार असतो, विद्यार्थ्यांना हवा असतो. नाही सर मग 2 तास फारच बोर होत आहे. मग आता काही इथं एंटरटेनमेंट करायला आला का? इथं काही रील्स लवकर, पिक्चर लवकर होणार नाही. ते सिरियसली सांगतो. म्हणून आजचं पहिलं लेक्चर तुम्हाला एक संधी आहे माझ्या तावडीतून सुटायची. नको रे बाबा, काही करतो दुसरीकडे, मी इकडे येत नाही, नको येऊ. मग तुझं ठरव काय करायचं ते, मला गरजच नाही आहे. आपल्याला एक विद्यार्थी समोर पाहिजे, एक, मला हरकत नाही, ताकदीनं पुढे जाऊ. याचा अर्थ बाकी जे इरिलिव्हंट काय नाही ते तुम्ही ठरवा. मी ते सांगतो पर्सनली. इथं जे कार्यक्रम चालू आहे ना, तुम्हाला सिरियसलीच असणार आहे. कुठलेही एंटरटेनमेंट वगैरे हा प्रकार नसणार आहे, फार कमी. जनरल जे उदाहरण वगैरे असतील, हां, विषय कळण्याची खात्री मी देतो. हे किचकट आहे, अवघड आहे, सर तुम्ही भीती दाखवताय का? थांबा ना, एक 2-3 दिवस लेक्चर करा. तुम्हाला जेवढं आत्ता ह्याच्याबाबत इकॉनॉमिक्स हा टफ आहे, हार्ड विषय आहे, माझ्या एकदम टफ विषयातल्या कॅटेगरीतला आहे, तो तुम्हाला सॉफ्टमध्ये आणून टाकायची जबाबदारी माझी, ही खात्री देतो. नवीनला सुद्धा, जुन्याला तर प्रॉब्लेम येणारच नाही, नवीनला सुद्धा लक्षात येईल. एक 2-3 दिवस जाऊ द्या, फक्त पेशन्स ठेवा. पण लेक्चरला येताना अशी अपेक्षा ठेवा, तिथं कुठल्याही स्वरूपात असं काही नसणार आहे. पण तरीही एक्झाम ओरिएंटेड आणि अंडरस्टँडिंगही करून देईल मी तुम्हाला. सो पुस्तकाबाबत, रेफरन्स बुकबाबत निश्चिंत राहा. फक्त आपलं इकॉनॉमिक्स गाईड फॅक्ट्सच्या पूर्ण कन्सेप्टची फॅक्ट्सच्या पूर्ण कंपायलेशनची शीट तुम्हाला दिलेली आहे, ऑफलाईनवाल्याला इथे मिळेल. करंटवर पूर्ण आपलं पुस्तक आहे. इथं लेक्चरही होतील, संपलं ना. कन्सेप्ट गेल्या, फॅक्ट्स गेल्या, करंट गेल्या, ह्याच्या पलीकडे इको काहीच नाही. इकडं कुठल्याही रेफरन्स बुकला हात लावायची गरज नाही. सोल्युशन मिळालं? भीती गेली का? आता हे वाचलं पाहिजे, ते वाचलं पाहिजे, मी आहे नाही तर सगळा क्रक्स काढून तुम्हाला इथं आणून देईल. चलो पुढं या इकडं. आता हा जो आहे ना, हा कुठलाही पॅटर्न
असाच फॉलो केला पाहिजे, काही नाही. हे मी सेल्फसाठी सांगत होतो. आता बॅचमध्ये तुमच्याकडून ऑटोमॅटिकली करून घेतलं जाईल ना. तुम्हाला लिटरली सांगतो, वर्गात एखादा टॉपिक होऊ द्या, तुम्हाला इथंच अंडरस्टँडिंग, इथंच ॲप्लिकेशन, इथंच सगळ्या गोष्टी एक्झाम ओरिएंटेड होतील. जिथं जो आयोगाने प्रश्न विचारला आहे तो मी शिकवताना सांगेल, इथं प्रश्न आलेला आहे, हा PYQ आहे, या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे, इथं ह्या परीक्षेला आलेला आहे, सगळं वर्गात होईल. म्हणून PYQ अनालिसिस असू द्या, रिडिंग असू द्यात, अंडरस्टँडिंग असू द्यात, हे सगळे टप्पे जनरली जे फॉलो होतात का ते 2 तासात होतील तुमचे. तुम्हाला वर्ग तिथं काही करायची आवश्यकता नाही. मग घरी जाऊन काय करायचं, तर झालेल्या गोष्टीच करा. जेवढं आज झालंय तेवढं फक्त घरी जाऊन करायचं. एवढं फॉलो केलात ना तुम्हाला सगळं होऊन जाईल. लगेचच्या लगेच PYQ सॉल्वला घेऊ नका. त्याचं कारण सांगतो. PYQ सॉल्व करताना तुम्हाला काही प्रश्न हे इंटरलिंकिंगवाले असतात. मी फक्त राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक क्लिअर केला आहे म्हणजे मला प्रश्न सॉल्व झाला नाही. तुम्हाला आयोगाचा प्रश्न पंचवार्षिक योजना राष्ट्रीय उत्पन्न एकत्रित केलेलं असतं. रोजगार निर्मिती आणि महागाई, बेरोजगारी आणि महागाई याचा संबंध लावलेला असतो. नुसता मी बेरोजगारी टॉपिक केला आणि मला महागाईचा प्रश्न सुटला होत नाही. थांबा, पेशन्स ठेवा, सगळं होईल. चलो, हे झालं इथलचं. आत्तापर्यंत जो काही डेटा सांगितला, जी इन्फॉर्मेशन सांगितली, ह्याच्याबद्दल काय डाऊट आहे का बोला मला. आणि बिंदास आहे, आपण सुरुवात केली आहे, चर्चा करू द्या. टू वे कम्युनिकेशन ठेवा. कुठलाही प्रश्न असू द्या, कितीही बेसिक. चला, काय म्हणजे कळालं की काहीच कळालं नाही? कळालं ना, नक्कीच. आणि घाबरण्याचं टेन्शन घ्यायचं ना रे. ते त्याच्यात काय, आता माझा तो स्वभाव आहे, मला वास्तवता अशीच सिरियसली दाखवायला आवडते. तुम्ही जेवढं एंटरटेनमेंटकडे न्याल तेवढं कॅज्युअलपणा वाढतो. तुम्हाला जी गोष्ट महत्त्वाची आहे, तुमच्या लाईफची टर्निंग ठरणारी आहे, ती सिरियसली तुमच्याकडून आली पाहिजे. मजाकमध्ये गायलेल्या गोष्टी माणूस कॅज्युअली घेतो. अरे काय नाही, मजाक केली म्हणते, पण त्या मजाकमध्ये त्यांना काय सांगितले कळतच नाही ना आपल्याला. तसं अजिबात होणार नाही. इकोमध्ये तुम्हाला लीड तोडून दाखवतो मी. तुम्हाला आत्तापर्यंत इकोमध्ये 5-6 मार्क 7 क्वेश्चन असेच होते. मी 10 आणि 10+ घेऊन दाखवतो. तुम्ही एक जे क्वेश्चन वाढवला ना, प्रीला म्हणून तुम्ही एक क्वेश्चन लिटरली तुम्ही शेकडोची लीड तोडलेली असती. तुम्ही जर 3-4 क्वेश्चन जर वाढवले, तुम्ही हजारोची लीड तोडलेली असते. नॉट जो प्रीला जिंकलात ना तुम्ही, लीड तोडून तुम्हाला पुढे जायचं ना. ॲक्च्युली ही स्पर्धा परीक्षा आहे, इतरांच्या तुलनेत तुम्ही किती मार्क घेताय. आयोगाचा कट ऑफचा पॅटर्न कसा असतो माहिती का? ज्यांना माहिती नाही त्याला सांगतो मी. समजा उदाहरणार्थ 20 जागा आहेत, फॉर एक्झाम्पल कुठल्याही पदाच्या 20 जागा घ्या. कट ऑफ कसा ठरतो? महाराष्ट्रात 100 विद्यार्थी परीक्षा देतात, फॉर एक्झाम्पल 100. या 100 पैकी पहिल्या 20 मुलांना म्हणजे घेणार किती आयोग? 20च घेणार ना जागा. 21 घेऊ शकतो का? जागाच नाही तेवढे. मग या 20 जागेसाठी पहिल्या 20 जणांना किती मार्क आहेत? तर पहिल्या 20 जणांना 51 मार्क आहेत. तुमचा कट ऑफ किती लॉक झाला? 51ला. पहिल्या 20 जणांना 49 मार्क आहेत. कट ऑफ किती लॉक झाला? पहिल्या 20 जणांना 45 आहेत. कारण आयोगाला तेवढे मार्कवाले भेटत नाहीत. एकालाच फक्त 51 आहेत, बाकीच्या नाहीत. मग आयोग खाली येतो, 50 वर येतं, 49 येतो. जोपर्यंत 20चा कोटा पूर्ण होत नाही, आयोग खाली सरकतं. कट ऑफ किती लॉक झाला? ह्याचा अर्थ 45 ही मिनिमम झालं. 20 मधलं सिलेक्शन होणार 51 मार्क पण असू शकतात ना, 55 मार्क पण असू शकतात. लोवेस्ट इथं कट ऑफ झालं टॉपचे. पण आता जे कट ऑफ बघताय तुम्ही ते 50-55च्या आसपास जाण्याचं कारण काय? तुम्ही अभ्यास नाही केला. हे बघा, इथं 80 विद्यार्थी आणि 20 विद्यार्थी ह्याच्यामध्ये रेस आहे. एकूण महाराष्ट्रातला जो अभ्यास करणारा क्राऊड आहे ना, त्यातला मोजका सिलेक्ट का होतो? ते आयोगाला जे पाहिजे तेवढे मार्क घेतो. बाकीचे का नाही घेत? तुम्ही आयोगाला काय वाटते न करता तुम्हाला जे वाटतं ते करता. तुम्हाला जे सोपं जातं ते करता. कम्फर्ट झोन ब्रेक नाही करत. सर अवघड नको, सोपं घ्या, खुश करा. 1.5 महिने मस्त बॅच झाली, हे झाली, काही नाही बाबा. इथं तुम्हाला त्रासच होणार आहे. पण तुम्हाला ह्या 20मध्ये न्यायची जबाबदारी माझी. तुम्ही तेवढं तयार राहा. घ्यायचे का मार्क? मग करायचं सिलेक्शन. 2024 टार्गेट आहे तुमचं का कोणाचं 2025 आहे, 2026 आहे का कोणाचं 2030 आहे? नाही असू शकतं ना बाबा. तू थांब, तू नको हे करू, कारण तुला झेपणार नाही आहे. माझी तळमळ एवढीच आहे, मला इथं आणायचं तुम्हाला. आणि हे सगळं तुमचं बरं का, माझं नाही. म्हणजे क्रेडिट मी घेणार नाही. मी तुम्हाला दिशा दाखवणार आहे, मेहनत तुमच्यावर घेणार आहे. बाकी तुम्ही वैयक्तिक अभ्यास करताय, मेहनत घेताय, त्यामुळे सिलेक्शन झाल्यावर मला विचारू नका, माझं नाव पण घेऊ नका, फिरकू पण नका माझ्याकडं. इको माझ्याकडे केलंही म्हणू नका. पण मार्क घ्या, पास व्हा आणि निघून जायच्या बाहेर. घरच्यांना, कुटुंबाला तुमचं काय जे आयुष्य ते जगून घ्या.
ह्या 80मध्ये खेळत बसलात ना, 80मध्ये वर्षानुवर्ष काढाल, तुम्हाला कळणार सुद्धा नाही तुम्ही कुठं चुकता आणि काय चुकता ह्या घोळक्यामध्ये. ह्याच्यातून बाहेर मिळण्याचे एफर्ट्स तेवढेच घ्यायचे. मॉब मेंटॅलिटी सोडून द्यायची. सगळेजण करतात म्हणजे मी करतो. आपलं अर्थनीतीचं सगळं पॅटर्न तुम्ही बघत असाल, विचित्र प्रकारे चालतो. तुम्ही आजपर्यंत न ऐकलेल्या गोष्टी, न बघितलेले पॉईंट्स इथं होत आहेत. त्याचं कारण आहे ही आयोगाच्या PYQच्या सगळ्या मागच्या प्रश्नपत्रिकांचा ॲनालिसिस, अभ्यास, आयोगाच्या सिलेबसचा हे तर केलंच. ह्याच्यासोबत विद्यार्थ्यांच्या सायकोलॉजीचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही का मागे जाता, रिझल्ट का नाही येत, पुस्तके तीच, परीक्षा तीच, गायडन्स सगळ्यांना अवेलेबल आहे. का बरं मग हा 80चा क्राऊड आणि हा 20चा क्राऊड, हा डिफरन्स का? काहीतरी आहे ना, की जो मिसिंग फॅक्टर आहे तो मिसिंग फॅक्टर आपल्याला शोधायचा आहे. दॅट्स इट. आणि पुढे जायचं. असा आहे एकंदरीत हा सगळा प्रकार. चलो आता या डेप्थकडे. ही ज्यांना कंबाईन, राज्यसेवा डाऊट आहे ना, ते नीट समजून घ्या. मुळात आपण या बॅचमध्ये काय करतोय आणि कॉम्प्रिहेन्सिव्हली सगळ्यांनाच फायदा कसा होतोय. डायनामिझम ऑफ दी कन्सेप्ट हा आयोगाचा एक मला पॅटर्न लक्षात आला. जी मी म्हणतो ना, ॲक्च्युली रिझल्ट डिसाइडिंग फॅक्टर करायचे आपल्याला. बेसिक तर घ्यायचंच, पण बेसिकपासूनही सगळेजण ॲव्हरेज लेवलला मार्क घ्यायचे, तर अबोव ॲव्हरेज काय करायचं. तर डायनामिझम ऑफ दी कन्सेप्ट म्हणजेच आयोगाच्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस केल्यानंतर टॉपिक तोच, इव्हन काही काही वेळा तर कन्सेप्ट पण तीच असते. अर्थसंकल्पाचे प्रकार, अर्थसंकल्पाच्या प्रकारामध्ये हे समजा समतोल अर्थसंकल्प किंवा तुटीचा अर्थसंकल्प, म्हणजे एरिया तोच आहे, आजूबाजूला फिरतोय, पण प्रश्न ॲज इट इज रिपीट होतोय. कारण म्हणजे ती डेप्थ वाढती. तुम्हाला कन्सेप्ट टॉपिक तोच करायचा आहे, फक्त डेप्थनी करायचा आहे. ह्या प्रकारात मी पुढचं समजून सांगणार आहे. आता नोट डाऊन करून घ्या. डायनामिझम ऑफ दी कन्सेप्ट हा काय प्रकार आहे आणि येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला रिझल्ट याच्यावरून ठरेल. डायनामिझम कन्सेप्ट म्हणा किंवा डेप्थ कन्सेप्ट म्हणा, डेप्थ ऑफ दी कन्सेप्ट, डिफिकल्टी लेवल ही समजून घ्या. आता चला गट क आलेला प्रश्न आता दाखवतो तुम्हाला. मी ते विश्लेषणामध्ये सांगितले की याचं उत्तर एक येऊ शकत नाही, किंवा आलं तरी ह्याला वेगवेगळे पॅरामीटर आहेत. ते कसे पॅरामीटर आहेत नीट बघा. आता गव्हर्नमेंटचा एकच घटक घेतला मी, फक्त कर्ज उभारणी. लक्षात घ्या. ही गव्हर्नमेंट आहे, ही अर्थव्यवस्था आहे सगळी. आता तुम्ही फक्त कर्ज उभारणी एवढाच अभ्यास करताय विद्यार्थी म्हणून. कर्जाचे स्रोत कुठले एवढा अभ्यास करताय. सरकार तुटीचा अर्थभरणा करतो म्हणजे कर्ज घेतो. सरकारला उत्पन्न आणि खर्च या दोघांत बॅलन्स ठेवायचं असतं. 100 रुपये उत्पन्न आहे, खर्च 120 रुपये. किती रुपयाची तूट निर्माण झाली? 20 रुपयाची तूट निर्माण झाली. आता हे तूट काय काय नाही हे सगळं बघायचं. मी इथं काय समजून सांगतो तुम्हाला, कन्सेप्टचा अँगल आयोगाचा. त्यामुळे ह्याच्या कन्सेप्टकडे नका जाऊ, आपण क्वेश्चन पॅटर्न बघतोय. इथं तूट निर्माण झाली 20 रुपयाची, 100 रुपयेच उत्पन्न, पण खर्च मात्र 120 रुपये. याच्यासाठी सरकार काय करतं? कर्ज घेतं. आता 20 रुपये कुठून ते घ्यावं लागेल ना, खर्च करायचं मला. केलं. आता तुमचा एवढाच अभ्यास असतो, कर्ज उभारणी करणे आणि तूट भरून काढणे. कर्ज उभारणीचे स्रोत, मग परकीय कर्ज आलं, देशांतर्गत कर्ज आलं. देशांतर्गत कर्जामध्ये RBI कडून कर्ज घेतलं किंवा खाजगी कर्ज घेतलं, हा एक प्रकार येतो. बस पुढे जा. या ह्याच्यातून कर्जातून त्याची परिणाम माहिती पाहिजे. ही अर्थव्यवस्था आहे. तुम्ही उद्योग व्यावसायिक आहेत, एक व्यक्ती आहे, ह्यांच्याकडे 5 कोटी आहेत फॉर एक्झाम्पल, आणि मी गव्हर्नमेंट आहे, मी कर्ज उभारणी करतो, मला कर्ज पाहिजे. मग ते वेगवेगळे साधन आहेत. त्याच्यातही आता ते ट्रेझरी बिल घ्या, गव्हर्नमेंट सिक्युरिटी घ्या, हे वेगवेगळे साधन आहेत. मी जर गव्हर्नमेंट म्हणून ह्यांना ट्रेझरी बिल किंवा एखादा इश्यू दिला आहे, शेअर्स दिले, ह्यांच्याकडून 5 कोटी घेतले, ह्यांना फायदा काय की सरकारकडे पैसे चाललेत, सिक्युअर आहेत आणि व्यवस्थित व्याज बीज मिळते, खुश. त्याचा परिणाम काय झाला? जर मी यांच्याकडून कर्ज घेतलं नसतं तर ह्या व्यक्तीनं कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली असते ना, ते उद्योजक व्यवसाय आहेत, 5 कोटी रुपयाचा कुठेतरी प्रकल्प निर्माण केला असता. ह्याचा फायदा काय झाला असता? औद्योगिकरण वाढलं असतं, गुंतवणूक वाढली असती, रोजगार निर्मिती वाढली असती, बेरोजगारी कमी झाली असती, वस्तू सेवांचं उत्पादन वाढलं असतं. कळाले का पॅरामीटर? हा एक अँगल. एवढं सगळं कळाल्यानंतर आता पुढचं स्टेटमेंट नीट आहे का? सरकारने देशांतर्गत जर कर्ज उभारणी केली तर देशातील खाजगी गुंतवणूक मंदावते. स्टेटमेंट करेक्ट ऑर रॉंग? आय रिपीट, सरकारने जर देशांतर्गत कर्ज उभारणी केली
तर देशातील खाजगी गुंतवणूक मंदावते किंवा कमी होते. स्टेटमेंट करेक्ट ऑर रॉंग? स्टेटमेंट करेक्ट आहे. मग आता मी काय सांगितलं, हेच तर ह्या लेवलला आपल्याला जायचंय. नुसतं सरकारने कर्ज उभारणे अख्ख्या जगाला माहिती, महाराष्ट्राला माहिती, त्याचे काय स्रोत आहेत ते तुम्ही सांगणार देशांतर्गत परकीय RBI कडून. अरे नाही बाबा, हे माहिती आहे तर आपल्यालाही माहिती पाहिजेच. एक पाऊल पुढे चाल. इथे जे आता कर्जाचा अँगल सांगितला, मी ह्यांच्याकडून जर कर्ज उभारणी करत असेल तर तो पैसा सरकारकडे आला ना, त्यांनी गुंतवणूक केली का? नाही. म्हणजे जर खाजगी गुंतवणूक काय झाली, कमी झाली किंवा मंदावली ना, हे स्टेटमेंट आहे. ही अंडरस्टँडिंग आहे. इथं प्रश्न जातो. दुसरा अँगल, सरकारने कर्ज उभारणी केली, तूट भरून काढली. तूट भरून काढणे म्हणजे सरकार खर्च करतोय का सरकार खर्च कमी करतोय? खर्च करतो, जास्त करतोय का कमी करतोय? जास्त करतोय ना. तूट भरून काढलं म्हणजे बघा, 100 रुपयापैकी 120 रुपये जास्तीचा खर्च करायचा. 20 रुपयाचा कर्ज घेतला म्हणजे मी खर्च करणार ना. उत्पन्नापेक्षा 20 रुपये जास्त काय करतोय मी? खर्च करतोय. आता एवढं बॅकग्राऊंड सांगितल्यानंतर मला सांगा, तुटीचा अर्थभरणा केला किंवा कर्ज उभारणी केली तर देशातील रोजगार निर्मितीला चालना मिळेल. स्टेटमेंट करेक्ट ऑर रॉंग? सरकारने कर्ज उभारणी केली किंवा तूट भरून काढली तर रोजगार निर्मितीला चालना मिळेल. हा, आता हे स्टेटमेंट बरोबर आहे का? सरकारने खर्च केल्यानंतर सरकार जर पायाभूत सुविधावर खर्च करत असेल, रस्ते, रेल्वे, वीज, शिक्षण, आरोग्य, तर चांगली गोष्ट आहे ना, रोजगार निर्मिती होईल ना. बरं, याच स्टेटमेंटला मी अजून एक स्टेटमेंट सांगेल. सरकारने जर कर्ज उभारणी केली किंवा तुटीचा अर्थभरणा केला, देशातील दारिद्र्य दूर होण्यास मदत होईल. स्टेटमेंट करेक्ट ऑर नॉ? स्टेटमेंट करेक्ट आहे. सरकार खर्च करतोय म्हणजे सरकार कशासाठी खर्च करेल? समाज हितासाठी, समाज कल्याणासाठी, शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती होण्यासाठी खर्च करेल ना. म्हणजेच दारिद्र्य काय होईल? दूर होईल, दारिद्र्य निर्मूलन होईल ना. हे आता गटकचा प्रश्न होता. ह्याच्यात किती डेप्थ ते कळाली का? आता बऱ्याच जणांचे डोक्यावून जात असेल. जाऊ द्या, टेन्शन नका घेऊ. बघा, अजून आपण टॉपिक सुरू केला नाही. मला तुम्हाला हीच डिफिकल्टी लेवल दाखवायची. नवीनवाल्यांनी घाबरू नका, नवीनवाल्यांनी पॅटर्न समजून घ्या, कारण मी टॉपिक सुरू केला नाही. बरं, हे वास्तू तुमच्या समोर न आणता मी पुढे जाऊ का रे? चालतं का तुम्हाला? आता जड जाऊ द्या, भयानक प्रकार वाटू द्या, पण कळू तर द्या की हे काय आहे. माझं पहिलं वाक्य नेहमी असतं बघा सगळ्याला, आपल्याला जर युद्धात विजय मिळवायचा असेल तर शत्रूचा पूर्ण परिचय असला पाहिजे, त्याशिवाय विजय नाही मिळू शकत भाऊ. आपलं शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या, कुठलंही घ्या, शत्रू कोण आहे त्याचा प्रॉपर अभ्यास असतो. साधं क्रिकेटचं उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही ज्या वेळेला मोठा मॅच बघता, वर्ल्ड कपचा किंवा कुठला फायनल जा, तेव्हा सगळेजण नेट प्रॅक्टिस केलेलं दिसतात तुम्हाला. कॅप्टन आणि कोच वॉर रूममध्ये बसून काय करतो माहिती आहे का? अपोनंट टीमचा अभ्यास करतो. समोरच्या टीममध्ये कोण आहे, बॅट्समन आहे, बॉलर आहे, बरं ह्याचा वीक पॉईंट काय, ह्याचा स्ट्रॉंग पॉईंट काय, त्याच्यानुसार आपण आपली योजना आखली पाहिजे. ह्याला काय म्हणायचं? शत्रूचा पूर्ण परिचय असणं. मग तुमचा शत्रू कोण आहे? MPSC. त्या अँगल शत्रू नाही, पण आपल्याला कोणाविरुद्ध लढायचं आहे? त्यात इकॉनॉमिक्स आहे ना. मग इकॉनॉमिक्सबद्दल तुम्हाला माहिती का? काहीच नव्हतं म्हणा असं. पुस्तक घेतलं, वाचलं, चालले निघाले. तोच तर कार्यक्रम आपण करतोय. शत्रूचा पूर्ण परिचय करून घेतल्याशिवाय पुढे जायचंच नाही. म्हणजे आपल्याला ताकद वाढवता येईल. आपल्याला अरे हे एवढं प्रबळ आहे, मग खेटून ह्याला आपण. ही डेप्थ आहे. आत्ताचा प्रश्न आहे. पुढं एवढ्यावर थांबवायचं नाही. आता पुढचं दाखवतो तुम्हाला. अजून साधा एक कन्सेप्ट घेतो बघा. आता अर्थसंकल्प म्हणजेच उत्पन्न आणि खर्च. 100 रुपये उत्पन्न आहे, 100 रुपये खर्च आहे. समजून घ्या नीट. तुम्हाला डेप्थ किती अपेक्षित आहे, आपण कुठपर्यंत करतो तो. तुम्हाला 3 प्रकारचे अर्थसंकल्प अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. मी सांगतो तुम्हाला. समतोल, शिल्कीचा, तुटीचा. बस खुश, एवढंच. ही इथं ह्याला आपण समतोल, इकडं शिल्कीचा किंवा आधिक्याचा म्हणतो, आधिक्य, आणि तुटीचा. ह्याला बॅलन्स्ड बजेट म्हणायचं, ह्याला सरप्लस बजेट म्हणायचं, ह्याला डेफिसिट बजेट म्हणायचं. एवढंच माहिती तुम्हाला आयोगात अपेक्षित असल्याचं मीनिंग, अंडरस्टँडिंग. पहिल्यांदा समतोल अर्थसंकल्प म्हणजे काय? सरकारचं एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च सारखा असणं. सरकारचं एकूण उत्पन्न किती आहे? 100. एकूण खर्च किती आहे? 100. म्हणजे हा कुठला अर्थसंकल्प आहे? समतोल. मुळात अर्थसंकल्प म्हणजे काय? ज्याला आपण बजेट म्हणतो, अंदाजपत्रक म्हणतो. याचा अर्थ काय? एका आर्थिक वर्षात सरकारला नेमकं किती उत्पन्न येणार आहे आणि सरकार किती खर्च करणार आहे. दिस इज कॉल्ड एज बजेट. बरोबर म्हणा नाही तात्पुरतं. मी अर्थसंकल्प मानतोय म्हणजेच काय करतोय? पुढील आर्थिक वर्षात, म्हणजे आता बजेट मांडलं जातं बघा फेब्रुवारीला, ते कुठल्या वर्षासाठी मांडलं जातं?
पुढच्या वर्षासाठी मांडलं जातं, बरोबर ना? मागच्या वर्षासाठी मांडलं जातं का? नाही. म्हणून पुढच्या वर्षी मला नेमके किती पैसे येणार? अंदाजित 100 रुपये येणार आहे. मला किती खर्च करायचा आहे? 100 रुपये खर्च करायचा आहे. ह्यालाच काय म्हणायचं? अर्थसंकल्प. मग याच अर्थसंकल्पामध्ये उत्पन्न आणि खर्च समान असेल तर काय म्हणायचं? समतोल अर्थसंकल्प. पुढं उत्पन्न 100 रुपये, खर्च 70 रुपये आहे, म्हणजे सरकारचं उत्पन्न जास्त आहे का खर्च जास्त आहे? बरं, उत्पन्न जास्त आहे. म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे का कमी आहे? खर्च कमी आहे. मग खर्च कमी असल्यामुळे सरकारला 30 रुपये काय राहिलेले? शिल्लक राहिले, अधिक राहिले. अशा अर्थसंकल्प काय म्हणायचं? शिल्लकीचा किंवा अधिक्याचा अर्थसंकल्प, सरप्लस बजेट. पुढं 100 रुपये उत्पन्न आहे, 120 रुपये खर्च आहे. उत्पन्नापेक्षा खर्च काय जास्त आहे? किती रुपयांनी जास्त आहे? 20 रुपयाने जास्त आहे. म्हणजे हे 20 रुपये सरकारला काय निर्माण झाली? तूट. अशा अर्थसंकल्प काय म्हणायचं? तुटीचा अर्थसंकल्प. जरी बेसिक अंडरस्टँडिंग इथपर्यंत. आता प्रश्न बघा आयोगाचा. समतोल अर्थसंकल्प म्हणजे काय? आणि खाली विधान विचारत घ्या, आणि खाली विधान आहे. समतोल अर्थसंकल्प म्हणजे काय? कळालं का? हां, स्टेटमेंट बघा. पहिलं, सरकारच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, सरकारच्या खर्चापेक्षा उत्पन्न जास्त, सरकारच्या महसुली उत्पन्नापेक्षा भांडवली खर्च जास्त. हे तिन्हीपैकी कुठलं उत्तर आहे? कुठलंच नाही. म्हणजेच ह्याच्यापेक्षा ते जास्त, त्याच्यापेक्षा ते कमी, असा काय विषय काय? समतोल म्हणजे काय असणार आहे? समान, सारखं. हा आयोगात आलेला प्रश्न आहे. आणि आता आयोगाच्या ह्या स्टेटमेंटमधून ह्याच्यापेक्षा ते जास्त, त्याच्यापेक्षा ते जास्त, एकच स्टेटमेंट असं होतं की जिथं समान हा शब्द होता. समान, उत्पन्न आणि खर्च समान असणे, थेट तिथं जायचं. ह्या कन्सेप्च्युअल क्लिअरिटीमध्ये काय होतं? एक कीवर्ड सापडतो आपल्याला, आणि थेट आपण उत्तराकडे जातो. आता जर इथं हे प्रश्न विचारला, शिल्लकीचा अर्थसंकल्प कशापेक्षा काय जास्त? उत्पन्न जास्त. कशाच्या तुलनेत? खर्चाच्या तुलनेत. मग तुम्हाला जर आयोगाने आता असंच वाक्य फिरून टाकलं, सांगा शिल्लकीचा अर्थसंकल्प म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, खर्चापेक्षा उत्पन्न जास्त, हे जास्त ते जास्त, तुम्ही कन्फ्यूज जर झालात आणि तुम्हाला कळलं नाही काय अर्थ, मग तुम्हाला आता हे क्लिअर कट करायला पाहिजे. हे ऑप्शन न येता शिल्लकीचा अर्थसंकल्प म्हणजेच मुळात काय जास्त आणि काय कमी. शिल्लक अमाऊंट राहतीये म्हणजेच खर्च कमी, उत्पन्न जास्त. त्याला काय म्हणायचं? शिल्लकीचा किंवा अधिक्याचा अर्थसंकल्प, सरप्लस बजेट. तुटीचा अर्थसंकल्प. आता ह्याच्यात न बघता सांगा बरं मला, काय जास्त आणि काय कमी? यायला लागला आता? अजून तर काही सुरू केलं नाही तुम्हाला. तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे सरकारला तूट निर्माण होते. तूट कधी निर्माण होते? जेव्हा खर्च जास्त असतो. कशाच्या तुलनेत? उत्पन्नाच्या तुलनेत. म्हणजे उत्पन्न कमी, खर्च जास्त, याला म्हणायचं तुटीचा अर्थसंकल्प. बस हेच वाक्यातून निवडायचं असतं. मी इथं शॉर्टमध्ये शिकवल, तिथं वाक्यात कन्वर्ट केलं ना, तुम्हाला जसं उत्तर देता आलं पाहिजे. हे जे आहे ना, ही कमतरता आहे आपली. झालं? इथपर्यंत झालं? खुश होतो. थांबा, डायनामिझम ऑफ द कन्सेप्ट सोडणारच नाही आता. आता हीच कन्सेप्ट, अजिबात वेगळं काही नाही. स्टेटमेंट बघा काय. इथं आपण तुटीचा अर्थसंकल्प घेतोय. तुटीचा अर्थसंकल्प घेतल्यानंतर तुटीचा अर्थसंकल्प म्हणजेच खर्च कमी की जास्त? हा, कीवर्ड पकडायला लागला का? कळायला लागलं का आता? तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे खर्च जास्त. हे खर्च कोण जास्त करतोय? सरकार का खाजगी व्यक्ती? सरकार करतोय ना. आपण अर्थसंकल्प सरकारचा बघतोय. गव्हर्नमेंटने जर खर्च जास्त केला तर अर्थव्यवस्थेमध्ये दोन परिणाम होतात. त्याचा परिणामही बघायला पाहिजे ना. खर्च केल्यावर सकारात्मक आणि नकारात्मक, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. चला, पॉझिटिव्ह परिणाम काय असणार? हां बघा, म्हणजे मी का प्रश्न विचारतोय तुम्हाला काहीच माहीत नसू द्या, पण जर मी बेस क्लिअर केला, कन्सेप्ट क्लिअर केली तर उत्तर येऊ शकतात. तुम्हाला माहिती आहे सरकारने जर खर्च केला, रोजगार निर्मितीला चालना मिळेल का रे? मिळणार. सरकार योजनेवर खर्च करू शकतो, रोजगार निर्मितीला चालना देऊ शकतो, दारिद्र्य काय होईल? दूर होईल. याच्यामुळे मी असं म्हणू शकतो की आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होईल. राईट, बिलकुल. तिसरा हे झालं, पायाभूत सुविधेला निर्मितीला चालना मिळेल. बिलकुल. एकंदरीत असे एन नंबर ऑफ सकारात्मक परिणाम आहेत. कशाचे? सरकारी खर्चाचे, सार्वजनिक खर्चाचे. सरकारी खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च. जाणीवपूर्वक आता शब्द वापरतो असे. आयोगाचे स्टेटमेंट क्लिअर झाले पाहिजे तुम्हाला. म्हणजेच इथं कुठलं तरी एखादं वाक्य, एखादा कंटेंट टार्गेट करण्यापेक्षा आपण काय टार्गेट करायची? कन्सेप्ट टार्गेट करायची. आयोगाची वाक्य ॲज इट इज मी जशी सांगितली तशीच येईल कर तुम्हाला? नाही येणार. जे माझ्या पुस्तकात आपल्या इकॉनॉमिक गाईडमध्ये तसंच असणार आहे का? नाही. पण कन्सेप्ट आयोगाची माझी वेगळी असणार आहे का?
सारखीच असणार आहे. म्हणून तुम्हाला आत्मनिर्भर बनवणार, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी द्यायची, आयोगाने काही वाक्य टाकू द्या. उदाहरण देतो अजून. गरीब श्रीमंत ही जी दरी आहे त्याला आपण आर्थिक विषमता म्हणायचं का? गरीब श्रीमंतातील दरी म्हणजे आर्थिक विषमता. म्हणजे ठराविक लोक श्रीमंत आहेत, बाकीचे काही गरीब आहेत. हा एक पॉईंट झाला. दुसरं, ह्यालाच मी उत्पन्नातील असमानता म्हणू शकतो का? हा बरोबर आहे. ह्यालाच मी उत्पन्नातील असमान वाटप म्हणू शकतो का? उत्पन्नाचं असमान वितरण म्हणू शकतो का? सगळं बरोबर आहे, पण भयानक आहे का नाही? एकच आहे आर्थिक विषमता, गरीब श्रीमंत. किती अँगलने फिरवलं मी. आयोग ह्याच पद्धतीने तुम्हाला आणतं. म्हणून आयोगाचे बघा तुम्ही वाक्य नवीन वाचतात का नाही? हे आयोग कुठून आणतं? आणि मग आहे तसं ते. हे आपण काय करा, आर्थिक विषमता नीट समजून घ्या. बरं, हे वाक्य मी तुम्हाला शिकवलं होते का रे? मी तुम्हाला आर्थिक विषमता काय सांगितल्यानंतर स्टेटमेंट फेकले, तुम्ही आत्ता तयार झालेत, हे चुकीचं आहे, हे बरोबर, हे बरोबर, ही ताकद निर्माण करायची. ह्यालाच मी असं म्हणू शकतो का? आत्ता जे कंटिन्युएशनमध्ये ऑप्शन उत्पन्नातील असमानता, असमान वितरण, ह्यालाच मी म्हणू शकतो का? उत्पन्नाचं केंद्रीकरण म्हणजेच आर्थिक विषमता. उत्पन्नाचं केंद्रीकरण म्हणजेच आर्थिक विषमता. येस ऑर नो? येस. उत्पन्नाचं केंद्रीकरण म्हणजेच आर्थिक विषमता. याचा अर्थ उत्पन्नाचं केंद्रीकरण झालंय. देशात एकूण लोकसंख्येपैकी ठराविक लोकांचंच इथं उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढलंय, केंद्रीकरण झालंय, सेंट्रलायझेशन ऑफ वेल्थ. आणि बाकीच्या लोकांचं कमी, त्याला म्हणायचं आर्थिक विषमता. म्हणजेच इथं उत्पन्नाचं असमान वितरण झालंय. काहीच कळलं म्हणा, भयानक प्रकार आहे सगळा. ह्याची सवय लावा. हा जो भयानक प्रकार आहे ना, तुमच्या समोर आला नाही म्हणून तर इथपर्यंत ही वेळ आली आहे. तुम्हाला सोपं 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 तेवढ्याच भाषेत सांगितलं, सर आम्हाला आर्थिक विषमताच सांगा, तेवढंच कळतं आहे, चला पुढं. हे कोण समोर आणणार? चुकू द्या ना, भयानक वाटू द्या ना. तुम्हाला जे सोपं वाटतं ते घेणं, ह्याच्यासाठी नाही कार्यक्रम चालला. आयोगाला जे गरजेचं आहे ते घ्यायचं इथं. मग ते तुमच्यासाठी सोपं असेल, अवघड असेल, डझंट मॅटर. कळतंय? हे सगळे प्रकार आपल्याला असे बघायचे. कम टू अवर पॉईंट्स. इथं आत्ता जो मुद्दा चालत होता, सरकारच्या खर्चाचे पॉझिटिव्ह परिणाम लक्षात आले का? बिलकुल. या इकडं आता निगेटिव्ह परिणाम काय? इथं इथं सरकारच्या खर्चाचा निगेटिव्ह परिणाम असा असतो. एक स्टेटमेंट सांगा मला. इथं तुम्हाला हे देतो, वस्तू व सेवांची मागणी आणि हे वस्तू व सेवांची मागणी आणि पुरवठ्यानंतर बघू आपण. समजा किंमतच इथं फोकस करू. किंमत हे दोन घटक. एखाद्या वस्तूची मला किंमत डिसाईड करायची, कमी आहे का जास्त आहे, त्यासाठी कुठला घटक रिस्पॉन्सिबल आहे? मागणी. आणि पुरवठा पण आहे, पण पुरवठ्यानंतर बघू मागणी पुरता आहे. एखाद्या वस्तूची जर मागणी वाढली तर किंमत सुद्धा काय होते? वाढते. एखाद्या वस्तूची मागणी कमी झाली तर किंमत सुद्धा कमी होते. म्हणजेच किंमत आणि मागणी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, सम रिलेशन आहे. म्हणजे एक घटक वाढला की दुसराही वाढतो, एक घटक कमी झाला की दुसराही कमी होतो. सरळ सरळ उदाहरण देतो तुम्हाला. आपल्या दिवाळीमध्ये आपण हे घेतं, लक्ष्मीपूजनच्या वेळेस फुलं वगैरे विकत घेतो. मोठ्या प्रमाणात सकाळच्या पिरियडमध्ये फुलाची मागणी जास्त असते बघा. मागणी जास्त असते, किंमत पण 150-200 रुपये किलो फुलं असतात, बरोबर. म्हणजेच मागणी जास्त, किंमत जास्त. पहिलं समीकरण झालं का प्रूफ? दुसरंही आता जसं जसं दुपारी जातात तसं भरपूर माल आलेला असतो, दुसरे शेतकरी आलेले असतात आणि मागणी ही थोडी कमी कमी होत जाते किंवा पुरवठा वाढलेला असतो. एकंदरीत मागणी कमी झाली की संध्याकाळी जावर तुम्ही सकाळी 200 रुपये किलो उठणार फुलं संध्याकाळी 50 रुपये किलो येते. कशामुळं? मागणी कमी, किंमत कमी. हे सगळ्या समीकरणाला लागू होतं. तुम्ही दिवाळीला जाताना ट्रॅव्हल्सचं तिकीट पण बघा, काय असतंय? हाय असतंय. आता गोष्ट क्लिक झाली का जास्त लवकर? आणि ऑड सीझनला जा बरं, म्हणजे जिथं 2000 रुपये स्लिपिंगला तुम्हाला ते दिवाळी सीझनमध्ये जाते आणि ऑड सीझनला गेलात की पद्धतशीर AC मध्ये झोपून जा म्हणते, 500 रुपये दे म्हणते मला. हा फरक आहे. म्हणजे मागणी वाढली की किंमत वाढते, मागणी कमी झाली की किंमत कमी होते. क्लिअर? एकंदरीत ही जी किंमत वाढ, हा एवढाच घटक विचारात घेऊ आपण, कारण हा घातक असतो. ही किंमत वाढ झाली म्हणजे तिथं काय निर्माण झाली रे अर्थव्यवस्थेत? महागाई निर्माण झाली, जी व्हायला नाही पाहिजे. निगेटिव्ह परिणाम बघतो ना आपण. महागाई निर्माण होण्यामागे कुठला घटक रिस्पॉन्सिबल आहे? मागणी. ही वस्तू व सेवांची मागणी निर्माण होण्यामागे अर्थव्यवस्थेतला कुठला घटक महत्वाचा आहे? पैसा व चलन. आपण आपल्या पॉईंटकडे येतोय. तुम्हाला त्यासाठी मला इकडून फिरून आणावं लागलं. म्हणून बेस इंटरलिंकिंग ही भयानक याच्यात. म्हणून आपल्याला जाताना खूप पद्धतीने जायचं आहे. मला माझ्या पद्धतीने तुम्हाला घेऊन जाऊ द्या.
तुमच्यानुसार नका सर हा टॉपिक घ्या, तो घ्या, हा सिक्वेन्स थांबा, हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे. एकंदरीत तुम्हाला मी मागणी आणि किंमत सांगितल्यानंतर परत बॅक टू पॉईंट आपण मागणीवर आलोय. ही अर्थव्यवस्था आहे. तुम्हाला जर आत्ता मी हातात पैसे दिले 1000 रुपये, तुम्ही लगेच काय करता, कुठली तरी वस्तू सेवा विकत घेताय. 2000 दिले अजून चांगली वस्तू घेताय. 10,000 दिले तर तुम्ही मोबाईल घ्याल. 50,000 दिले तर चांगला मोबाईल घ्याल. म्हणजेच एकंदरीत तुमच्या हातातील पैशाचं प्रमाण वाढलं की तुम्ही काय करणार, वस्तू किंवा सेवा विकत घ्याल. विकत घ्याल म्हणजे काय वाढली रे, म्हणजे काय वाढणार, म्हणजे काय निर्माण होणार. हे कशामुळे निर्माण झालं, लोकांकडील पैशाचं प्रमाण, अर्थव्यवस्थेतील पैशाचं प्रमाण वाढलं. या इकडे पाठीमागं म्हणजेच आपण इथं हे जे म्हणतोय ना, तुटीचा अर्थ भरणा, सरकारने काय केला, खर्च केला. सरकारने खर्च केला म्हणजे अर्थव्यवस्थेचा चलन पुरवठा काय झाला, वाढला. हे वाढल्यामुळे काय वाढली, मागणी वाढल्यामुळे कशावर परिणाम झाला, किंमत वाढून काय निर्माण झाली, महागाई. म्हणजे हा कुठला परिणाम आहे, हा कशामुळे झाला, सार्वजनिक खर्चामुळे. असा आहे एकंदरीत. या इकडे आता म्हणजे मग मी आता असं स्टेटमेंट करू शकतो का, तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत महागाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते. स्टेटमेंट करेक्ट ऑर रॉंग, व्हेरी गुड. जमलं का आता, ही डेप्थ आहे. तुम्हाला मी बेसिक पासून याची अंडरस्टँडिंग गेली, त्याचं ऍप्लिकेशन पण जमलं तुम्हाला. तुटीचा अर्थसंकल्प काय आणि तुटीचा अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत महागाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते. स्टेटमेंट इज करेक्ट. तुटीच्या अर्थभरणामुळे अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार निर्मितीला चालना मिळते. आता माझ्याकडे बघायचं नाही, आता मला काहीच माहित नाही. आता रिपीट, तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत रोजगार निर्मितीला चालना मिळते. स्टेटमेंट इज करेक्ट. मी आधीचं स्टेटमेंट केलं होतं ते काय होतं, निगेटिव्ह अँगलने होतं, महागाईमुळे. ते पण बरोबरच आहे ना. दुसरं स्टेटमेंट केलं होतं ते पॉझिटिव्ह, दोन्ही पॉझिटिव्हच आहे ना. म्हणून इथं चालना मिळते हे आहे, असे दोन्ही विधान बरोबर. ऑनलाईनवाल्यासाठी मी स्टेटमेंट पण करतो आणि ते करेक्ट का चुकीचं ते पण सांगतो, त्यामुळे लिहून घ्या. मी जे स्टेटमेंट करतोय ते परत तुम्ही कन्फ्यूज नका हो. त्याच्या पुढे लगेच सांगत असतो स्टेटमेंट करेक्ट, स्टेटमेंट रॉंग. त्याचा अर्थ तुम्हाला समजण्यासाठी कन्फ्यूज नका हो. अशा पद्धतीनं ही एकच संकल्पना, अजून तो टॉपिक सुरू झाला नाही. सांगायचा उद्देश एवढाच आहे, मी जे तुम्हाला आत्ता म्हणलं ना, डायनामिझम ऑफ द कन्सेप्ट, मित्रांनो इथं कमी पडतोय आपण. ह्याचा अर्थ सर एवढ्या डीपमध्ये, डिटेलमध्ये, अरे बाबा सब्जेक्टची डेप्थ आहे, डिमांड आहे आणि तुम्हाला नसल करायचं, तुम्ही परत सांगतो ना की इथून मार्ग मोकळा आहे. बिलकुल उद्यापासून नाही आलं तरी चालेल, पण अशा पद्धतीने व्हायचं. तुम्हाला येणाऱ्या प्रीमध्ये इकोला आयोगाने कितीही लेवल वाढू द्यात, आपण तेवढी अचीव करू. आणि हे जर इरिलेव्हंट वाटत असेल तर आयोगाचेच मागचे प्रीचेच म्हणतोय, मेन्सला सोडून द्या हो. राज्यसेवा मेन्स विचार घेऊच नका. तुम्ही कंबाईन प्री मेन्स आणि राज्यसेवा प्री एवढ्या पुरतं लक्षात ठेवा आणि मग सांगा मला की आपली डायरेक्शन चुकीची का बरोबर आहे. थोड्या दिवसांनी तुम्ही आयोगाचे कुठलेही क्वेश्चन घेऊन या, तुम्ही सॉल्व्ह करा. काही प्रश्न सॉल्व्ह होतील, काही प्रश्न सॉल्व्ह होणार नाहीत, पण न सॉल्व्ह होणारा प्रश्न सुद्धा तुम्हाला किमान कळायला तरी लागतो. आयोगाला काय म्हणायचंय, आयोगाचा प्रश्न कशावर होता जो आधी कळतच नव्हता, काय ऑप्शन आहे काय नाही तोही कळायला लागेल. ही फार मोठी अचिव्हमेंट असेल. असं आहे एकंदरीत हे सगळं. पहिल्या दिवशी का सांगितलं, असं नको की 4-5 दिवस आपण कंटिन्यू केलं मग तुम्हाला विचित्र वाटायला लागेल, काय नाही. हे जे काय असेल ते आजच वाटू द्या विचित्र. तुम्हाला इन आणि आउट एक्झिट पॉलिसी ही आपल्याकडे आहे. एक्झिट घेऊ शकता. हा आपला प्रवास. त्यामुळे आज खूप काही जास्त नको, एवढं डोस खूप झाला. हाच डोस तुम्हाला आता झेपल का नाही तुम्ही बघा. ऑनलाईनवाल्यांसाठी पण बरेच डाऊट्स किंवा शंका असतात, कारण ते समोर असतात, तुम्ही बोलू शकता. त्यांच्यासाठी क्लिअरिटी यावी. मी प्रत्येक बॅचला असंच करतो. काय होतं, तुम्ही तुमचे पैसे देता आणि वेळ पण देता. मग असं नको व्हायला की बाबा सर नेमकं काय होणार आम्हाला कळणारच नाही. आधीच याने क्लिअरिटी. तुमचे रिसोर्सेस फायनान्शियल असू द्यात, तुमचे फ्युचरचे काय असू द्यात, तुम्ही इन्व्हेस्ट करताय त्यातून किती आउटपुट आहे, प्रोडक्ट काय आहे कळाला, चॉईस इज युअर्स, तुम्ही निर्णय घ्यायच्यात. चला एवढ्यावर काय डाऊट आहे का ऑफलाईनला सांगा. का डाऊटच डाऊट आहे, काळजी करू नका. जस्ट थोडं 2-3 दिवस अजून जाईल आणि तुम्ही पद्धत तर बघितलात ना, अजून काही बेस नाही काय नाही. एवढं भयानक कन्सेप्ट उगाच कुठली सोपी नाही घेतली मी. जाणीवपूर्वक तुम्हाला कोर टॉपिक घेतला मी सार्वजनिक वित्ताचा. तो जर एवढं लवकर कळत असेल तर आता बॅचच होणार आहे की आपली, आपला टॉपिकच होणार आहे बेसिक पासून एकदम स्टार्ट. काय अडचण येणार आहे, आणि आली अडचण तुम्ही आहेच ना. चला थांबायचं का.